करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. आमच्याकडे समग्रता ज्याला सुरुवातीला म्हटले ती होतीच, ती आत्ताही आहेच, पुढेही राहील. कारण ह्यातलं परमेश्वर जर आधी आहे, आत्ताही आहे आणि पुढे राहील, समग्रच आहे. त्याचे जे गुण आहेत ती टोटॅलिटी आहे, सगळ्याची मिळून एक स्वरूप आहे. तर त्याच्यातलं हे आपण पाहतोय फक्त 3 टप्पे केले त्याच्यात. आता एक अवेअरनेस या, भान या. काय हवं? महाराज म्हणणे आपल्याला आठवत असेल की बरेच वर्ष अगदी चांगली दृष्टी असलेल्या माणसाला सुद्धा एखाद्या अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं तर हळूहळू लांबचं पाहण्याची शक्ती कमी होते. तसं आमचं झालं. आपल्या ऋषींच्याकडे पुत्रोहम पृथिव्या, मी पृथ्वीचा पुत्र आहे अशी शक्ती होती. आता मी माझ्या घरच्यांचं सुद्धा नाही इथपर्यंत खरे आले. पाहण्याची शक्ती कमी झाली. बराच काळ कोंडून ठेवल्यामुळं शक्ती कमी झाली. वेगवेगळ्या कारणाने कोंडला गेला माणूस. तर हे सोपं आहे, म्हणजे समजून घेण्याचंच आहे. म्हणून हे वेगवेगळ्या मार्गाने जिथून जिथून ते ज्या ज्या कारणाने हे गेलं, ज्या ज्या कारणाने आम्ही कोठडीत गेलो थोडक्यात या का वेगवेगळ्या, ती ही कारणं ओळखायचं झालं. ती जर दूर होतील तर हे आहे तसं परत माणसाला ही दृष्टी येईल. ते शक्यही आहे आणि कुणाला ती नाही असं नाही. त्या अर्थानं फक्त हे असं अंधाऱ्या खोलीत कुठंतरी 4 बायांमध्ये असं त्याला कोंडल्यासारखं झालं. तो कोठडीत असल्यामुळं आता त्याला दिसतच नाही असं झालं आमचं. म्हणून थोडे कष्ट पडतात आता आपल्याला सुद्धा कष्ट पडायचं कारण असं झालं की खूप गोष्टींनी बांधलं गेलं. मग अशी अनुभवाबद्दल फक्त बोलतो. पहिला टप्पा आहे भान आहे, अवेअरनेस. भान आहे फक्त. नंतर एक गोष्ट आहे त्याच्यापुढे की संवाद आहे, ज्याचं आपल्याला भान आलं. मला झाडाचं भान आलं, मला त्याच्याशी संवाद करता येईल. माझ्या माणसांचं भान मला आलं, मला त्यांच्याशी संवाद करता येईल. आपली भक्ती आहे. मी म्हटलं देवसखा जरी, हा ठीक आहे, आपला पांडुरंग सखा आहे, आपल्याला त्याच्याशी संवाद होऊ शकतो. आज आपण यांच्यासमोर काही सांगितलं आणि ऐकलं नाही असं कधी झालं नाही. हे आपल्याकडे आहे, कोणाला नाही. फक्त आता हे मार्ग गेले. आता काय गेले जे आता परत कमावलं पाहिजे एवढाच मार्ग आपल्याला. ते कशाने गेले आणि हे सहज सोपं आहे. ती योगा ती कठीण साधन आहे, सामान्याने नामाचं घेणे. ते काय करायचं? आपण आपलं सामान्यावर एकदा मान्य करून टाकावं. सामान्यच आहे त्यामुळे खरं सांगायचं तर आहेच ते खरं. म्हणजे फक्त आता काय करायचं ते मान्य करून टाकायचं, म्हणजे मार्ग सोपा होता. नाहीतर नामाचा सोपा असलेला मार्ग अवघड होऊन बसतो. मग नामाचं स्वरूप काय, त्याचं कार्य काय, त्याचं स्थान काय, त्याचा आरंभ कधी काय, आपल्याला काय केलं काही करण्याच्या बाहेर पडू नये. इतका सोपा आहे खरं. नाहीतर मग हे असे काहीतरी मार्ग कुठले तरी ह्या विद्या कर, त्या विद्या कर, इकडे जा तिकडे जा, काय बसला आहे जाय, काही करायची गरज नाही. ठरलं 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 एक क्षणी माझं स्वतःच जे मला फक्त भान आहे ते गेलं आणि तेव्हा आता सगळ्याचं आलं. देवसखा जरी कृपा करे कधी काळजी करतात. आपल्याला सगळ्या काळज्या का नाही म्हणले. आपण फार काळजीत पडलो स्वतःच्या. कोठडीत पडल्यामुळे सगळ्या अडचणी झाल्या. तेव्हा जे आपण समग्रता शिकत होतो तो दुसरा आहे. याकडे बघण्याचा चिंतनाचा मार्ग आहे.
अवेअरनेस ऑफ टोटॅलिटी सगळ्याची आपल्याला जाणीव असं आहे. अवेअरनेस ऑफ टोटॅलिटी हा एक टप्पा. भान येणं समग्रतेचे भान मला दे कृतीता हृदयी. मला ते पाहिजे. माझ्या घरच्याशी जरी मला वागायचं असलं, नाही मुलाशी वागायचं, काय तुमच्या वडिलांशी वागायचं, काय भावाशी वागायचं आहे, तर आत्ता काय झाले एवढ्यावर वागून चालत नाही. हे समग्रतेच्या भानाची अगदी साधी कल्पना आहे. आत्तापर्यंत काय काय झाले ते या अर्थाने आपल्या लक्षात असावं. एवढ्या 4 गोष्टी त्यांनी माझ्यासाठी केल्या, एवढं केलं. आत्ताचं 5वं त्याला करताय, ठीक असेल, करताय, काय अडचण असेल समजून घेऊ, वाट बघू. हे सबुरीवाले आहेत ना म्हणून त्यांची आरती केली. आधी दुःख सगळं आहे, अपार आहे, सगळं आहे. जसे करायचे तसाही प्रसंग असेल, तो भाऊच राहील, तो पत्नीच राहील. स्वयंपाकात काहीतरी झालं, त्याचा केलेला फोन उचलला नाही, एवढ्यावर सुद्धा तिकडे भांडण नव्हतं. माणसांनी नोकऱ्याही करायच्या, लोकांनी पैसा बनवायचा, तिथल्या त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पण सुरू करायच्या, आणि मग एखादा फोन नाही घेतला गेला तर करेल ना, त्याला काही काळजी नाही असं आहे का. पत्नी जर कोण नाही तर फार किरकोळ करणं. अलीकडे आपण बघितलं की जर असेल तर असं विसंवाद चालेल. कशामुळे झालं असेल एवढी सबुरी नाही की असू दे. आता ह्याचाच ते पुढचा टप्पा आहे की भान आहे तसं परिस्थितीशी संवाद आहे. एक ट्युनिंग असतं परिस्थितीची. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी ट्युनिंगच आहे. काय त्याला अडचण, परिस्थिती काय देवाच्या बाहेर आहे काय, तेव्हा काय ती आपल्या ह्या संतांच्या आटोक्याच्या बाहेर आहे कुठली, करून टाकते. वाटतं बघू आहे रामबाहेर खरं काहीतरी माझ्या कल्पनामध्ये होत आहे. त्या कोणीतरी माझ्यावर लागल्या आणि त्या कशानं गेल्या, माझ्या अनुमानाने गेल्या हे आपण बघितलं. अनुमान माझं शिकणं म्हणतं इथपर्यंत आलं. पण ही मोठी समग्र गोष्ट आहे, ती मला फक्त माझ्या काय सगळ्या बाजूने आपला ऱ्हास झाला. तर कसं सांगावं की हे एकदा जर लक्षात आलं की हे सगळं जोडलेलं आहे, ते खूप विशाल आहे, त्याचा मी भाग आहे आणि हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, एवढं एक सामान्यपणे लक्षात आलं तरी जे आपल्याला व्यवस्थित वाटतं आहे ते कुठल्या तरी दृष्टीने व्यवस्थित आहे. तो मनुष्य त्या जागी बरोबर आहे. प्रत्येकाची बाजूबद्दल तक्रार असते, तो आपल्याला बरोबर आहे. आपल्याला या क्षणी ते बरोबर वाटत नाही तर ते आपलं मत आहे, तसं ते नाही आहे. नाही तर त्यांना तिथे ठेवण्याची याच्यावरही सत्ता आहे ना. शेवटी अपेक्षा सत्ता अपेक्षेवर, त्याच्यावर या असतं ना. तसं ह्या सगळ्यांच्यावर पुन्हा आपले महाराजांची सत्ता आहे ना, इतकी बसली त्यांची सत्ता आहे ना. व त्यांच्या इच्छेशिवाय का ते बसले असतील, त्यांच्याशिवाय का त्यांचा माझा संबंध आला असेल, आपल्या भगवंताशिवाय का हे घडलं असेल, हे नुसता विचार जरी मनात आला तरी ते सगळा पारा झाला आहे कसल्याही बाबतीत. तेव्हा हे आपल्यापासून झालं. जगाच्या बाबतीत जो संवाद आहे त्याच्या बाबतीत काय आहे तर एक तर आता व्यवहाराचं बघू आपण की अमुक एखादा मनुष्य असा वागतो किंवा वागत नाही तर तो तसा का वागत नसावा आपल्याला शोधता येतं. त्याचं कारण असलं पाहिजे काहीतरी. तो त्यासाठी शोधत नाही का त्या व्यवहाराच्या अशा काही मर्यादा त्याच्या असतील, ते दोष असतील किंवा त्याची स्वतःवरची त्याचं नियंत्रण कमी असेल किंवा या क्षणी नसेल, काय असेल ते, तर हे समजून घेता येणं शक्य आहे. अनेक गोष्टी समजून घेतात आपण. खूप आता आपल्या प्रपंचात सुद्धा आपण खूप स्वास्थ्याचे प्रयत्न म्हणून ज्याचे त्याचे सोय. कोण घरात देव आणून स्वास्थ्य आणते, कोण घरात टी व्ही आणून स्वास्थ्य आणते. काय आपल्या परीनं प्रत्येकाचे प्रयत्न चालले. आपण कोणालाच काय म्हणत नाही, कारण सगळ्यात शेवटी पुन्हा अशा पद्धतीने प्रयत्न करून स्वास्थ्य येत नाही आपल्याला माहिती आहे. स्वास्थ्य माझ्यातून आतून आलं पाहिजे आणि बाजूला ते ज्यांचं जसं आहे तसं समजून घेतलं की स्वास्थ्यच आहे. ज्यांची जशी अवस्था आहे तशी ती समजून घेतली की स्वास्थ्य. त्यांची तशी अवस्था काय आहे, आपली अवस्था अशी काय आहे, तशी त्यांची पण काहीतरी कारणानं अवस्था असली पाहिजे. कशातून तरी आले म्हणून तसं झालं, हे समजून घेत आहे. बरं, इतकं करून जर परिस्थितीमध्ये फरक पडत नसेल तर ते परिस्थिती फरक पडू नये अशी भगवंताची इच्छा आहे. ठीक आहे.
आपल्याला स्वीकारता येतं. आपल्याला खूप मोठे मार्गसत्ता उभे आहेत, त्यांची ओळख आपली खूप फार जुनी. एखाद्या माणसाची जशी जुनी खूप ओळख असावी. मनुष्य ह्या जे आज हे उत्क्रांती वगैरे ह्या आज आपल्याला ते उत्क्रांतीचं अमकं झालं ते माकडाचा माणूस झाला, हा फार अगदी अलीकडेचा विषय आहे. फार यजुर्वेदामध्ये ज्या वेळेला हे सगळ्या ज्ञानाची चर्चा केलेली आहे त्यावेळेला सगळ्या सृष्टीचा अभ्यास या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यात त्यावेळेला त्यांनी म्हटलंय ही विश्वस्य सुकृती, ही विश्वातली ही सुकृती आहे. म्हणजे जे आजपर्यंत मी निर्माण कार्य केलं, ज्या ब्रह्माने हे निर्माण कार्य केलं त्याला असं तिथे आल्यानंतर त्याला असं वाटलं की बस हे आता खरी सुकृती झाली. कारण एवढा एकच असा निर्माण झाला की जो हे सगळं माझं काय माझ्या पलीकडे जाऊन परमेश्वराचं जाणू शकेल आणि तितक्या आनंदाने हा राहू शकेल आणि हे खरं सांगायचं तर हे सगळं सांभाळू शकेल एवढा तो आहे. हे ज्ञान याला 10,000 वर्ष होऊन गेली. त्याचं ट्रेसही लागायचं मी की हिचं अजून पिरियड किती मागे जातो. आपण 1,00,000 वर्षापूर्वी म्हणतो, 2,00,000 म्हणतो, 10,00,000 म्हणतो, सगळे ते आपल्या काय म्हणते आपण ते काय म्हणले की आपण ते म्हणतो एवढंच आपल्याला, बाकी काय आपल्याला माहिती नाही. त्यांनी म्हणलं की आम्ही म्हणतो. तर हे ह्यात कधीच म्हटले ह्याचा वेदांचा काल किती जुना आहे. त्याच्यामध्ये जर ते म्हणलं गेलं असेल की ही माणूस ही सुकृती आहे थोड्या मोठ्या, बरं त्याच्यात काही ते वेदाच्या काळात गेलात तर काही वेद नाही, भाव नाही, काही नाही, माणूस आहे फक्त एवढंच आहे. म्हणून म्हटलं माणूस की हा एकच आता धर्म पुढे आहे, एवढं एकच आहे, बाकी काय नाही. आणि ते तसंच होतं. बदलतात हे करतं तर माणसाला काही माणसं म्हणून हे सगळ्या व्यवस्था मानवी साऱ्या स्मरणे नित्य मानव आहे जे आहे ना ते सगळे लिहिलेलं ते तेवढ्यासाठीच लिहिले की हे सगळे ह्या गोष्टी मानव निर्मित आहेत. मग मानव निर्मित गोष्टीने दुःख दिलं तर देणारच असं होतं. मग ते त्या बाजूला ठेवायचं सामर्थ्य कोणाकडे आहे? माणसाकडेच आहे. ज्यांनी ह्या व्यवस्था निर्माण केल्या आणि त्याच्यात भेद निर्माण केले त्याच्याकडेच ते सामर्थ्य की ते काढा आणि अभेद करा. आणि भेद निर्माण केला तोच अभेद निर्माण करू शकतो. कारण मुळात तो अभेदच आहे, तो भगवंतच आहे कुठेही जा. तो जर तसाच आहे तर मग ह्या सगळ्याची जी ही एकदाच लक्षात आलं की हे सगळी समग्रता लक्षात आली. मग जगात फरक पडेल न पडेल, कारण जगाचा व्यापार हा घडामोडीचा आहे. त्यामुळं त्याच्यात कधीतरी घडून येणार, कधीतरी आकाराला येणार, कधीतरी मोडणार, कधीतरी परत आकाराला येणार, चालू आहे. आपणही असेच आलेले आहोत, आकाराला आलेले आहोत म्हणून एवढ्या गप्पा चालल्या आपल्या. कसं बसलोय सध्या देतोय, काय करतोय, काय गप्पा मारतोय, काय सगळं करतोय. पण हे सगळं आकाराला आहोत म्हणून आम्ही आकाराला काहीतरी बोलून जाऊ. पण ह्या पलीकडच्या सत्तेची ओळख करून घेऊन जाऊ का नुसतेच जाऊ असेच? इथं आपल्याला याचे उत्तर मिळेल. ठीक आहे, एखाद फार फरक असं न पडू देत. एखादी गोष्ट प्रारब्धात असते, येते पुढच्या वाट्याला येऊ दे. काय येतं ते एकदा समजून घेतलेलं असलं समग्रत आहे. त्याच्यामध्ये सगळं प्रारब्ध तर काही कर्माचं सिद्धांतच भाग आहे ना. कोणाचं काय कोणी दुसऱ्याचं काही कोणी सोसलं नाही, ते फक्त संतच सोसतील. दुसऱ्याचा घेऊन आधार सोसणारे तेच. हे आपल्याला तसं काही शक्य नाही. म्हणजे माझ्याच काय कुपथ्य केलं त्याचा आधार ना. मग तो आता करून कुपथ्य करून खूप वर्ष झाली म्हणून मला आठवत नाही. आपलं पोट भेटल्यावर कसं आपलं आठवण कॉल काहीच केलं नाही. महाराजांच्याकडे नाही का माणसं, पण म्हणलं पोट भेटले काय काय खाल्लं तुम्ही? काही नाही खाल्लं. तागभात बरोबर आहे, दुग्धात परवाच काय सांगितलं नाही बरोबर. त्याला परिणाम करायला 2 दिवस लागले. हे आता हे काय दुसरंच आहे का? माझं पोट आत बरोबर आहे, पोट दुखत आहे, पण ते आपण काहीतरी खाल्यानेच दुखत आहे. बरं असं काही कोणी तोंडात कोंबलं नाही आपल्या. एवढे आपण असं काही करून घेणारे आहोत का? आणि एवढा आपल्याला आग्रह करणार तरी कोण आहे का? कसं आपण काय कसं हे आपणच का आपल्याला वाटलं त्यावेळेला खाल्लं, कुठेही काही इकडे तिकडे बघितलं नाही, काही नाही, खाल्लं. आता 2-3 दिवसांनी उगाच महाराजांकडे महाराज पडत अरे काय करणार म्हणलं, काहीतरी आलं असलं पाहिजे. बरं ह्याच्यावर उपाय आपल्याकडे आहे. काही खरं औषध पाण्याची काही गरज नाही, अगदी साधं लंघन करावं, काही नाही. एकादशी समजावी म्हणजे चांगली खऱ्या अर्थाने. हा नाहीतर पुन्हा आपलं खिचडी काय करतात बऱ्या खात साखर बस करून घ्यावं तांदूळ काय होईल काय खातील ते सांगतात. तशा अर्थ नाही एकादशी त्या अंतरावर
म्हणणं लागेल तेव्हा पाणी प्यावं, शुद्धीकरण होतं, सगळ्या सिस्टीम जागेवर येतात, काय 2 दिवसांनी सगळं व्यवस्थित होतं. तर हे पण आपल्याकडे आहे. पण उगाच ते असं कसं झालं तसं कसं झालं त्याला ह्यांच्या जेवढ्या पोटात काळ तेवढ्या सगळ्यांना हलवून टाकतात. जेवढ्या काळ येतात तितक्या लोकांना तितक्या वेळा हलवलं. आजारी माणसांचं आपण बघितलं नाही खूप ठिकाणी, ते आजारी म्हणजे घर आजारी पडल्यासारखी आवाज. तर तसं काही करायचं कारण नाही. ठीक आहे काहीतरी आलेलं आहे, तसू आपल्याच कर्माचं फळ आहे, माहीत नाही आपल्याला काय झालं ते, म्हणून या क्षणी कळत नाही, कारण एवढी रेंज आपल्याकडे नाही. आपल्या समोर भिंत आली की आपल्याकडचं दिसत नाही. ते ज्यांना दिसतं ते आहेत आपले, त्यांना माहीत असेल. मग फारच आपल्याला त्रास झाला तर त्यांच्या कानावर घालावं. आपले किती मार्ग आहेत खरं म्हणजे. महाराज काय स्वामी काय, आपले हे काय, बाबा काय, समोर कोणी आपले आहेत ना ते. मग ते जर आपल्या घरामध्ये आहेत, ही सगळी जाणीव देण्यासाठी देव सखा जरी कशासाठी, तर ते जर माझं देव सखा आहे तो त्यांनीच करून दिलेलं आहे, ते जर माझ्याकडे आहे, तर समजा आपण आपल्या मोठ्या माणसाला, घरात एक मोठा मनुष्य असतं, ते आता घरात मोठा मनुष्य असणं हा सुद्धा आता म्हणजे कदाचित याची सुद्धा नोंदी घेतली वगैरे. तर तसं समजा मोठं मनुष्य असलं, आजोबा आपण वगैरे, त्यांच्या कानावर घातलं की आपलं बरं वाटतं. सांगतात हो असं झालं होतं, कधीतरी 70 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतात, असं त्यावेळेला झालं होतं, ते तेव्हा असं केलं, काय काळजी करू नकोस, बस संपलं, एवढ्या वेळेस काम होतं. मग तसे आपल्या घरातले आजोबा असले तर काय, त्यांच्या कानावर घातलं, बा असं झाले, ही 2 माणसं भांडतात, ते काय थांबेनात, तर काय करावं, तुम्ही बघा काय करायचं ते. आपल्याला भाऊसाहेबांचं माहिती की नाही, किती वयाला आता 87 वयाला 88 वयाला, ठीक आहे होत नाही, एखाद्या वेळेला माणसाचं कोठा साफ होत नाही, पोटाला हे होत नाही, ती सुद्धा महाराजांच्या कानावर घाला. त्यांना खूप कळले असं मला म्हणायचं. त्यांना म्हणजे बाबा सुद्धा त्यांना निरोप उठायची सुद्धा शक्ती नाही आहे अंगामध्ये. अशा वेळेला जर हा निरोपच सांगायचा शेवटी की महाराजांच्या कानावर घाला, विचारा होत नाही आहे, काय करावं, पुढं त्रास होणार माणसाला. शेवटी इतक्या वयाला सुद्धा असंही त्रास माणसाचे आहे, तर काही केव्हाही येतात आता, पण त्यांच्या ह्या वयाला आला तर त्याला काय ते करणार. काही असेल यंत्रणेमध्ये बिघाड झाला असेल, पाणी झालं नसेल, पायात बाकीचं पचलं नसेल, काय एवढं काय दिलं देत असेल त्यांना ते व्यवस्थित पचलं नसेल, तर नाही बाबा हे त्याचा त्रास आहे. एक दिवस डॉक्टर त्यांच्यापर्यंत ते करतातच आहे सेवा. साहेब महाराजांची म्हणजे काही सेवा करायला कोणी तयार नाही असं आहे का. म्हणून बाबांना बोलावून सांगितलं की बाबा महाराजांच्या कानावर घाल, तेवढं केशवराव म्हणत, म्हणजे केशवराव महाराजांच्या कानावर घालावं की असं आज काही सोचायला झालं नाही, काय करावं. तर अशी की गोष्ट किती साधी खरं म्हणजे. कसं तसं व्यवहारानेच आहे, पण त्रास आहे, ठीक आहे, त्रास असला तर काय ते आहेत ना, त्रासही आहे पण ते पण आहे, त्रास आहे आणि ते पण आहेत, ते पण आहे, ते महत्वाचं आहे. त्रास तर सगळ्यांनाच आहे, पण अनेकांच्या जीवनात ते नाहीत ना, सांगणार कोणाच्या लास्ट असं झालं. आपण खूप गोष्टी घालून बसलो, हे सगळे असू शकतात. बरं त्यांच्या घरात मान म्हणजे काय मान, फोटो म्हणजे कुठे जाऊन फोटोवर सांगायचं ते म्हणजे आता हे म्हणजे खरं सांगायचं तर बाबा म्हणजे मला सुद्धा पटलं नाही आहे, तर फोटोचं माझं कोण काय म्हणणार. बरोबर बुद्धिवादी माणसं म्हटलं तर असं होतंच. बुद्धी जोपर्यंत चालत असते ना तोपर्यंत भावाची गाडी अडकून बसलेली असते, काय करणार. बुद्धीची गाडी एकदा ती जाईपर्यंत काय इलाज नाही. आपल्याकडे मामा म्हणले ना तसं, ते मामाने जसं उदाहरण दिलं की अरुंद रस्त्यावर जर पुढं बैलगाडी आली तर मागं जरी 100 स्पीडनं जाणारी गाडी मागं असली तरी तिला हळूहळू जावं लागतं. काय एकदा त्या अरुंद रस्त्यावरनं पास झाली की मग झुमकन गाडी मारतात, तोपर्यंत मागून जावं लागतं. तशा काहींच्या बुद्धीच्या गाड्या इतक्या चालतात. बाबांनी स्वतः सांगितले की माझी फार बुद्धीचं घालवायला खूप कष्ट पडले, तसं राग घालवायला कष्ट पडले. बाबांनी सांगितलं राग संताप, एकदम संताप व्हायला खूप लोकांचं होतं. आता तर संताप म्हणजे अगदी इतकं जातात, आजच्या भाषेत म्हणजे कॉमन गोष्ट आहे होती, येणारच की माणसाला. नुसतं एकदम ते टीव्हीवरचं चाललेलं बंद पडलं तरी राग, म्हणजे काय काय झालं, असं काय झालं, सर्वर बंद पडला, ते बंद पडलं, कनेक्टिव्हिटी गेली, काय झालं काय, लगेच माणसाला अस्वस्थ व्हायचं. अरे बघू जरा काय झालं ते तरी बघूया तरी, एवढं तरी निदान. पण ते पण नाही. मग ते रेस्टलेसनेस म्हणतो आपण, तसं आजारच झाला आहे. रेस्टलेसनेस का होतं, रेस्टलेसनेस अरे काम होत नाहीये आहे. परमेश्वर एवढं जग चाललं, तुमचं काम आहेच काय, कुठे काहीतरी सिरियस चाललाय तर ते मध्ये ती काहीतरी सिरियस चाललेली असते आणि नेमकं ते मध्ये काहीतरी असं होतं, ते बंद पडतं.
काय लाईट जातात म्हणा, काहीतरी होतं तिथे, काय तिकडे त्यांचे लाईट जातात म्हणा, काहीतरी होतं. तेवढ्यात तिथं काय होईल? आता तिथं काय आपलं काय कसं काही नडलेलं नसतंच खरं सांगितलं. कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्यांच्यापासून आपलं काही नडलेलं नाही आणि त्याची आपल्याला काळजी लागली आहे. असल्या जीवन आहे ते बुद्धीचं सांगत होतं. बुद्धी, त्यामुळे बुद्धीच्या दृष्टीनं बरोबर आहे. म्हणून फार बुद्धीनं बुद्धीचे महाराजांनी काढायला फार कष्ट घेतले की आता भाऊसाहेब म्हणतायत म्हणून जायचं. ते म्हणतायत ना, आपण आपलं त्यांच्यासाठी करू, कारण त्यांच्याबद्दल आदराविषयी काही शंका नाही. तेव्हा आपलं जाऊन महाराजांच्या कानावर महाराज भाऊसाहेब असं म्हणतात. काय म्हणजे खरं सांगायचं त्याच्याकडं, खरं त्यांच्या अर्थाने सांगायचं झालं तर त्यांना असं वाटत की आपलं ते म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि बऱ्याच जणांचं भक्तिभावाची अवस्था अशीच असते. याला खरंच सांगितलं की त्याच्या दृष्टीनं खरंच संपतो तो विषय. ज्याचा खरा सांगितला जातो ना त्याचा विषय संपतो. ज्याला खरा सांगितलेला असतो त्याच्या डोक्यात असतो हे खरं सांगितलं खरं, पण म्हणजे ते नाही काय सांगितलं तर तसं होतं. म्हणून हे सांगितल्यानंतर काय झालं आपल्याला माहिती काय झाले. आणि थोड्या वेळाने त्यांनी भाऊसाहेबांनी मध्ये विचारलं बोलावून कोण करून की बोलावलं की सर्व सांगितलं का? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं, महाराजांच्या कानावर घातलं. ठीक, आता शांत. आता जो आधीचा जो थोडीशी काही अस्वस्थता असेल की बाबा ही गोष्ट व्यवहाराने त्या वेळेला व्हायला पाहिजे, ते 2 दिवस झाले आता नाही झालं, तर त्यांच्या कानावर घातलं. आता काय त्याचं काळजी करायचं कारण नाही. म्हणजे झालं नाहीच आहे काही, तरी सुद्धा काळजी नाहीच आहे आता, कारण ते त्यांच्याकडे सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या सदस्य काय म्हणा, गुरु म्हणा, काय संत म्हणा, काय त्यांचं असेल ते सांगितल्यानंतर शांत झालं. त्यांना जी शांतता झाली तिचा सुद्धा अभ्यास करावा लागला की ह्यांना नुसतं सांगितलं आहे एवढ्यावर सुद्धा हे शांत आहे, अजून काय झालेलं नाही. आणि म्हणून नंतर परत संध्याकाळी जाऊन चौकशी करून आहे तुम्हाला काय झाली का काही नंतर काही त्रास ते म्हणजे झाले की काय आपण कानावर घातलंच होतं ना सरींच्या. कसं एवढीशी गोष्ट आहे तरी सुद्धा त्यात ते पडतात. मग ते आपल्या ज्या काय गोष्टी वाटतात आपल्याला, काय मुलं बाळ अमकं तमकं, ते भगवती पत्नीच्या घटस्फोटन अमकं तमकं, काय त्यात काही पडल्याशिवाय राहणार आपण सांगितलं. पण आम्हीच सोडवणार आहे आधी युद्ध आणि मग ते सोडवणार आहे, मग ते तुम्हीच सोडवा असं होतं. त्यांना नाही केलं काय करणार. तेव्हा व्यवहाराचं सुद्धा लक्षात यायला थोडं जरा हे ह्याच्यात एक महाराज आणले एक संत आणले तर ते जग विशाल ते त्याचे भाग आहेत असं लक्षात आलं की जग मोठं झालं. पण माझं जे आता सगळ्यांनी संकुचित करून टाकलं. ज्याचा त्याचा प्रवास त्या दिशेनं चालला. तर बघा जो तो आला की तो त्याच्या लॅपटॉप समोर त्याचा बघ सारखं ते मोबाईल हातात, हे बघ ते बघ ते बघ, इकडं जा तिकडं जा, जगात जा, इकडे जा, युएसला जा, ह्याला जा त्याला जा, चालू का. मग आता अशाने आपणच घालून बसतोय. हे जे व्याप वाढलाय तो त्यामुळे वाढलाय न, अन्यथा हे सगळं सोपं पण आहे की ठीक आहे त्रास आहे. बरं ह्याच्यात व्यवहार समजता येतो. थोडी समग्रता वाढली तर काय आहे की समग्रतेने आणखीन ओळख होती. जे एखादं भगवस्त्र घालणं हे त्यागाचं लक्षण आहे, पण हे घातलेलं भगवस्त्र हे त्यागाचं लक्षण आहे का काही फायदा पडण्याचा बेत आहे लगेच लक्षात येतं. ते मनुष्य बाजूला असतो, आपल्या मार्गात जातो, चांगलंही लक्षात येतं. चांगलं म्हणजे आता महाराजांसारखे नाही ज्याचा आता उल्लेख निघाला मागे आपल्याला बोललोच की ज्यांनी अगदी कोणी बाकीच्या जगाने टाकून दिल्यासारखी टाकून द्यावं किंवा अगदी बहिष्कार टाकावा किंवा आणखीन काय तरी बोलू नये, कोणी नातेवाईकांनी संबंध ठेवू नये, अशा पद्धतीचं त्यांच्याकडून वागणं झालं काय व्यसन आणि त्याने तर तरीसुद्धा महाराजांसाठी महाराजांनी निरोप देऊन त्यांना आत बोलवलं. त्यांना आत बोलवा आणि सांगणं आहे की सगळ्या जगाने तुला टाकलं तरी मी नाही टाकलं असं तुझ्या कसं मानत आलं का उभा त्याला जे सोडलं तरी अपराधी भावना आहे म्हणून ते बाहेर उभे आहे. हात कोणी सोडले नाही बाकीच्या पण टिकच काय ते झालं जगाचं. पण आपला संबंध ऋणांबंध तिथे आहे तर ते जगाने टाकला तरी ते टाकण्यात आता हे होऊ शकतं. एवढं तरी निदान आज आपल्या समोर असावं हे होऊ शकतं. त्यांच्या सत्तेला जे न्याय्य वाटेल जे योग्य वाटेल ते त्यात पडणार ते करणार. आत्ताच आपण आरती म्हणले न्यायी ईश्वरी सत्ता ते काय ते तेवढं तरीच म्हटलं
ही सत्ता आहे ती खूप मोठी आहे आणि ती न्याय आहे, तिचा झाडाला पण न्याय आहे. पण हेही लक्षात ठेवा की झाडाला पण आहे मला पण आहे. मी ज्याला शत्रू समजतो त्याला पण न्याय आहे त्यांचा, हे लक्षात ठेवा. तर तू माझ्या शेतावर पाऊस पडू दे असं नाही. आपण प्रार्थना मागे ऐकली तसं, माझ्या शेतावर पाऊस पडू दे, अरे बरोबर आहे. पण समजा तुला नाही जमला तर निदान त्याच्या शेतावर तरी पडू नको, ही काय प्रार्थना आहे? असं नाही. हे अशी प्रार्थना आहे, असे नाही. त्याच्या शेतावर पडणं त्याच्या शेतावर पडू दे, पाऊस पडणं महत्वाचं. आपण आता मध्ये पर्जन्याने ओढ दिली, प्रार्थना केली, हो ठीक आहे, पाऊस पडू दे, कुठेही पडू दे, पण कुठेही पडू दे, पण पडू दे. कारण ही आता त्या सीझनची वेळ आहे. ओढ दिली आता सगळीकडे, कुठेतरी पिकांचं काहीतरी चालू आहे. मी ह्या सगळ्याशी निगडीत आहे, हे सगळ्याशी निगडीत आहे ही समग्रता आहे. मी मला त्या सगळ्याचं भान असणं ही समग्रता आहे. ते शेत कोणाचं आहे, ते कसं त्याचं पिकत असेल, पण ते शेवटी शेतच पिकतं. मला जसं शेत पिकायला हवं आहे तसं त्याचं पण ते पिकायला हवंच आहे. समजा त्याच्यावर पडलं तर त्याचं तरी येईल. मी मागेन एक वेळ त्याच्याकडे, बाबा माझ्याकडे यावेळा काय पिकलं नाही, देतो का बाबा? आपण आपल्याकडे वारी जाते त्यावेळेला ह्याचे दिवस असतात, खरं सांगायचं पावसाचे दिवस आहेत, त्याचे आहेत. अनेक वेळेला शेतीची कामं मागं पुढे झालेली असतात. माणसं आहेत तशी कामं टाकून तिकडे गेलेली असतात. कोणाच्या भरोश्यावर जातात? पांडुरंगाच्या भरोश्यावर जातात. लाखो माणसं जातात पांडुरंगाच्या भरोश्यावर. कसे जाऊ शकतात? सांभाळणार आहे. जो पाऊस पाडून पिकातून काय येणार ह्याच्यावर ज्याची सत्ता आहे त्याची सत्ता. ते 15 दिवस ते त्याला काय भेटायला गेलं म्हणून काही चालणार नाही. आज थोडंसं आहे, आपण तर उलटी त्याच्याकडे जातो, पण त्याला सांभाळणं भाग आहे. आतून हे सगळं असं मोठं आहे, व्यापक आहे, बाहेर सगळं असं जाणीव जी वाढत गेली तर हे सगळं समजणं शक्य आहे. आणि त्यांना त्यातलं काही कळत नाही असं नाही. आमच्या कल्पनेने सगळा घोटाळा आहे, आम्हाला त्या संकुचित झाल्या, त्यामुळे हे सगळं झालंय. तेव्हा एक आपण लक्षात ठेवा की हे काय झालं, ह्यात मधल्या ज्ञानाचा सगळा घोटाळा. आपण ही फार म्हणजे पारतंत्र्यात घालवलेली वर्ष बरी म्हणायची वेळ आलेली आहे. असं पारतंत्र्य आत्ता आहे. सांगा आपण विचार करून, अगदी पूर्ण विचार करून आपण बघा की आपण आजही नव्हे पूर्वीपेक्षा जास्त आज परतंत्र आहोत. आपल्याला मोबाईल बदलणं भाग आहे, आपल्याला शस्त्रास्त्र खरेदी भाग आहे, भाग पडते. मला नाही पडायचं, त्याच्यात चालणार नाही. तुमचा आमचा करार आहे, तुम्हाला घ्यावंच लागेल. मग आणखीन काय गुलामगिरी म्हणजे काय असतं? अशा किती गोष्टी हे तंत्रज्ञान आहे, तुम्हाला घ्यावंच लागेल. मला नको आहे, नाही चालणार नाही, तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे खेळ त्यांचा आणि आम्ही त्यात सहभागी व्हावं हे आमच्यावर सक्ती आहे. शिक्षणाची पद्धत सक्ती आहे. माझं म्हणणं की व्यवहाराने त्याला मार्ग का काढायचा हा वेगळा प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपल्याला आहेत, महाराज आहेत, आपल्याला खूप स्थान आहे. कितीतरी परमेश्वराची सत्ता आहे, ती मदत देते. आपण तिच्याकडे मागू. आपल्याला काय बाकीचं बदलता येत नाही, ठीक आहे. आपण काय जगाचा व्यवहार बदलला नाही किंवा काय देशाचा व्यवहार बदलला नाही आणि काय, ठीक आहे. पण माझ्या जागी मी नाम घेतोय ते व्यवहार बदलण्यासाठीच आहे. गुरुदेवांसारख्यानं विचारलं तुम्ही देशसेवेचं काय करता, ते तर पारतंत्र्यात ऐन पारतंत्र्यात वावरलेली माणसं. सरस्वती महाराज मागं तिकडे स्वामी बसले ते आहेत. त्यांना काय ह्या सगळ्याची काळजी नसेल, मला माहिती आहे. पण खरं सांगायचं तर एकदा तुम्ही मगाशी जे आपण उदासीनता तत्वता सारा आहे ते जे म्हटलं तसंच आहे. शेवटी तिकडे सापडला तर तुरुंगात गेला, इकडे त्याचा पुतळा उभा करायचा, हेच चालणार. खाली असल्यानंतर आपण भेद केले, आपण जमिनी वाटल्या आहेत, ही ह्या देशाची त्या देशाची, म्हणून हे प्रश्न आहे. आणि मग त्याची उत्तरं पण तशीच आहेत बघ, की तिकडे अतिरेकी इकडे होतात मग तोच मनुष्य तिकडे गेला की तिकडे होतात मग त्यांचा अतिरेकी. हे काय आहे, जर आपण विभाग करून टाकले आणि त्याचे परिणाम आहेत. मग आता आपण त्या दृष्टीनेच असतो. मग आता हेही लक्षात घेऊ आपण की करायचे हेही अपरिहार्य आहे काळाचा भाग म्हणून. पण त्याच्यापेक्षा वरच्या सत्तेला हेही सगळं दिसतंय. मग मी त्या सत्तेशी जवळ जाऊन बसेल ना, म्हणजे मला पण ते तसं बघता येईल. माणसालाच हे शक्य आहे. स्वामींचा काळ काय आहे, महाराजांचा काळ काय आहे, किंवा हे बाबा महाराजांचा काळ काय आहे, सगळ्यांच्या साईबाबांचा काळ काय आहे, त्यांचे काय पारतंत्र्य ते तर आता आपण शताब्दी साजरी करतो. ह्याचा अर्थ काय, ते जाण्याचे आता ह्या सर्वांच्या ह्या शताब्दी साजऱ्या झाल्या, त्या सगळ्याचा अर्थ काय की 12 साली 13 साली 18 साली आता हे पाठोपाठ आहेत सगळे हे मंडळी. टेंबे स्वामीसारखी माणसं आहेत. पण त्यांना भगवंताच्या प्रवासात आणि त्याच्या आनंदात कधी अडचण आली तेव्हा, कधी त्यांच्याकडे
या सगळ्याचा त्यांच्या जीवनाशी आणि त्यांच्या उद्धाराशी किंवा त्यांच्या आनंदाच्या प्रवासात काही अडचण आली नाही. मग आज जर वेगळ्या अर्थाने आपण पारतंत्र्यात असू तर आपल्याही प्रवासात ती अडचण येणार नाही. थोडा आपल्याला अजून विचार करायला लागेल जास्त, म्हणजे हे अधिक सोपं होईल. त्यांनी केलेलं त्या काळातला जर इतिहास आपण त्यांचे चरित्र वाचावे तेवढ्यासाठी की ते तशा काळात त्यांना अडचणी काय होत्या आणि त्यात त्यांनी ते कसं टिकवलंय. त्यात काळात ते जर टिकू शकत असतील तर टिकवण्याचे मार्ग तेव्हाही उपलब्ध होते, त्याच्या आधीही होते, मग आधी आपण स्वतंत्र होतो तेव्हा आणखीन दुसऱ्या सत्तेखाली होतोच. काहीतरी आपल्यावर स्वतःच काम करते. तर असं आहे. तर मग आपल्याला त्यातून जाण्याचा मार्ग असलाच पाहिजे. त्यांना त्यांचे उद्धरून जाण्याचे मार्ग एवढे आहेत, त्यांना तर आहेतच, पण त्यांच्या मागे जे गेले त्यांना पण ते मार्ग मिळाले. अगदी ज्ञानेश्वरांचा काळ म्हटलं तर ठीक आहे, धर्मसत्ता असेल त्या काळात. त्याच्या आधी नंतरचा पुढचा काळ घेतला मुसलमानी सत्ता असेल, आणखी कुठल्या याची धर्माची सत्ता असेल, हे सगळ्या सत्तातून आपण आलोच आहोत. पण तरी सुद्धा सत्पुरुष होतच गेले सगळे. ते कुठे परंपरा थांबलेली नाही. आज पंथाची एक परंपरा आहे, तेव्हा कधीपासून आहे, तेव्हापासून आजपर्यंत आहे. दत्तगुरूंच्यापासून आजपर्यंत परंपरा आहेच. म्हणजे हे सगळं आहेच, फक्त मला ते जाणीव नाही आहे. ही त्यातली अडचण आहे, तेवढी दूर काय भान येणं म्हणजे हे सगळं आहेच. हे काही पूर्वी नव्हतं असंही नाही. आज एक महाभारताचा सगळा एक क्रॉस सेक्शन घेतला तर सगळं आजूबाजूला एक क्रॉस सेक्शन घेतलं तर आज तसंच आहे. पण त्या काळात तिथे कृष्ण पण आहे, परमात्माही आहे. त्यात काही नुसते आचार्य अशातला भाग नाही, त्यात परमात्मा पण आहे. मी यातही कुठेतरी परमात्मा आहे. तो कुठे आहे तो शोधायचा आपल्याला. तो शोधला की आला आपल्याला बांधते. तर मला त्याचे भान म्हणा ते परमात्मा आहेच की. फक्त आता मी जर असं म्हणत राहिलो की असं सगळं हे सगळे असं आहे तसं आहे ते आपल्याला शिकावंच लागेल. फक्त कशामुळे झालं हे पण शिकून घेऊ, पण मार्ग आहे हे पण लक्षात ठेवू. म्हणून पहिल्यांदा भान येऊ दे, मग ट्युनिंग होऊ दे, मग आपल्याला कृती होते. ते हे 3 टप्प्यात हा विषय आहे. तिथला हा दुसऱ्या टप्प्याकडे आपण चालू की भान येत काय झालं, या परिस्थिती का तशी आली. तर आम्हाला जसं एका ह्याने बांधून म्हणजे जसं ते कोठडीचं सांगितलं महाराज म्हणत होते तसं कोठडीत जसं ठेवलंय तसं पांडित्याला पुस्तकी शिक्षणाला महत्व आहे. त्याच्यामुळं घोटाळा सगळे घोटाळे आता लक्षात येत आहेत. पण हो तसे बरेच घोटाळे आहेत. आता घोटाळा म्हणजे आता माणसाने एवढं झालेलं आहे ते आता की किती कोटीचा एवढंच विचारायचं. म्हणजे मी शिक्षण पद्धतीबद्दल बोलतोय बरं का. कुठला नवा किती कोटीचा कोणाचा काय तर तसं ते नाही, ते त्याचाच परिणाम आहे तो दुसरं काही नाही. तर ते मुळात आमच्यावर आमच्या ज्या मेकावले साहेबांची कृपा आहे तिचं हे सगळे आपले फळ आहेत आपल्याला मिळालेले. फार तर पैसा मिळू शकेल इतपत मर्यादित विषयाचं तंत्र एखाद्या शिकवणं, कौशल्य शिकवणं एवढंच शिक्षण आहे. फार तर पैसा मिळू शकेल ना एवढंच म्हणतोय. महाराज ती म्हणली आपल्याला आठवते की 25 वर्ष शिक्षणात घालवली तरी पोट भरेल याची खात्री नसलेली विद्या. आणि आत्मज्ञानाच्या बाबतीत मात्र मी माझ्या 10 माळा झाल्या अजून अनुभव नाही. तर आपण मनाशीच विचार करून बघावा म्हणले आपण काय अनुभव नाही. काय अनुभव येणार. 1 वर्ष साधन केलं अगदी काय त्या कुठे जप केला तरी सुद्धा ती 10 वर्षाची गोष्ट झाली, 15 वर्षाची गोष्ट झाली. इकडे 25 वर्ष नाही, 28 वर्ष झाली, 30 वर्ष झाली तरी अजून तुझं पोट भरेल अशी त्याला परिस्थिती नाही. काही लोकांना मिळाले नाही असं म्हणत नाही, पण त्यांना मिळालं. पण बाकीच्यांना मिळालेलं किती लोकांना मिळालेलं आहे. का मिळालं नाही त्यांना मिळत नाहीये. आज सुद्धा परिस्थिती तशीच आहे की नाही मिळत. आज किती कोट्यवधी संख्या याच्यात आहे. आपल्यापुरतं विचार केला तर त्याचं कारण फक्त पुस्तकी शिक्षणच आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामुळे येणारं फ्रस्ट्रेशन आहे. मग पुढे निराशा येते. पुस्तकी शिक्षणात काय आहे काय नाही याचा विचार करणं आपलं पण काम आहे. आपण सगळी त्या सुशिक्षित त्या अर्थाने माणसं आहोत किंवा आपल्याला तेवढी कल्पना आहे त्यात वावरतो. अंतर्बाह्य माणूस शिकवण्याची त्यात कुठं सोय नाही. विशालता वाचता येते का मला सांगा. माणूस वाचता यायचो कुठला तरी. एखादा ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला म्हणून त्याला माणूस वाचता येतो, त्याला पुस्तक वाचता येतं, त्यातले येस नो सांगता येतं, गाळलेल्या जागा भरा येतात, चूक बरोबर सांगा येते, एवढंच होतं. मग काय येत नाही. बाकी आईशी कसं वागावं येत नाही, वडिलांशी कसं वागावं येत नाही, वडिलांशी कसं वागावं, पुढे प्रपंच कसं करणार माहीत नाही. काय बाकी देव नाही देव नाही काय तरी बाकी काय माहिती. सृष्टीचं मग काय परिसर अभ्यास. मागे आपल्याला म्हणलं तसं मी मध्ये ती पुस्तकं असली त्याची समाजसेवा त्याचा पेपर असतो हे मला नवीनच कळलं. म्हणजे काय आपल्यासोबत ज्ञानात म्हणून मी सांगितलं. मी पण सारखं शिकत असतो. मी मुलांसारखं विचारत होतो सध्या काय पोहा चालले. तर समाजसेवा आहे
मग समाजसेवेचं आता काय आहे तुमचं? म्हटलं समाजसेवा म्हणजे आता सेवेचा प्रश्न आहे म्हटलं, समाजसेवा म्हटलं कुठल्या समाजाला तुम्ही काय सेवा करणार? तुम्हाला विषय आहे ना, हो विषय आहे की, मग त्याचं आता काय आहे? तर कुठं परीक्षा आहे, तर परीक्षेत काय आहे? तो पेपर आहे त्याच्यावर. मग तुम्ही पेपरात काय करणार समाजसेवा? म्हणजे पेपरात समाजसेवा कशी होऊ शकते हे मला काय कल्पना झाली. काय दैव आपल्याला कमी पडले. पेपरात समाजसेवा आहे म्हणजे काय समजा एखाद्या शेजारी कोणी आजारी पडलं तर तुम्ही आता आजारी पडल्यावर म्हणजे आजारी पडले तर धावून जाणं, काय करणं, त्याला काय मदत मान काय महान काय असेल ते करणं वगैरे असं काहीतरी प्रत्यक्ष करायचं असतं अशी माझी कल्पना होती. आता ह्या जुनाट झाल्या कल्पना, किती पुढं गेलं हे आता. तेवढे ते काय काय करायला ते लिहायचं असतं त्याच्यावर. बरोबर. हे काय आपल्या वाट्याला आलेलं आहे शिक्षणाचं. माणूस तसा वागला, मी मग अशी म्हटलं असा वागला तसा वागला, समजा रागवले काय रागवले, अमके झाले, नातेवाईक असे वागले तसं वागले, ह्याच्याविषयी काही कुठं आपल्या अभ्यासक्रमात काही आहे काही हे सुधारता येईल किंवा बदलता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करण्याची कुठली विद्या त्याच्यात आहे का? तर एकमेव कौशल्य फक्त पैसा मिळेल का आणि कसा मिळेल, बस जास्तीत जास्त कसा मिळेल ते सुद्धा. त्यामुळं चैन, त्यामुळं माणुसकीचा अभाव, त्यामुळं नाती संपली, त्याचं कुठं महत्त्व नाही. त्याच्या पुढं काही आहे बाबा, पैशाच्या पुढे काही आहे अजून, त्याच्याही पुढे नातं आहे, त्याच्याही पुढे माणसं आहेत, त्याच्याही पुढे निसर्ग आहे, त्याच्याही पुढे परमेश्वर आहे. ह्याचं काय समज आहे कुठे शिक्षण? याचा परिणाम कशानेही झाले, भान गेलं ते कशाने आणि मी आणणार कसं ते, हा आपल्यासमोर चिंतन एवढंच विषय. तर नाती संपल्या, देव तर कधीच संपला, कारण त्यांनी सांगितलं ना की तसं काय नसतं. मग आपण पण म्हटलं तसं काय नसतं. आपलं काय आपल्याकडे काय सांगितलंय, कोणी पाहिलंय का, दाखवू शकतात का, अनुभव येऊ शकतो का? येतो म्हणणार आहे आम्हाला साहेबांच्यावर तिकडचा विश्वास ठेवता येतो, तुकोबांच्यावर विश्वास ठेवता येतो, ज्ञानेश्वरांच्यावर विश्वास ठेवण्याला अडचण वाटते, रामदेवांचं म्हणणं समजून घ्यायला अडचण वाटते. अरे विश्वासच ठेवायचं तर मग त्यांच्यावर ठेवायचं, यांच्यावर पण ठेवलं मग तो कोणतं खरं ठरेल ते ठरेल. पण ते मी सगळं प्रयोगशाळेत ते म्हणतील ते करायला तयार आहे, त्यामुळेच तर देव संपला. मग कोट्यावधी अस्वस्थ जीव देशी परदेशी सगळीकडे म्हणतात. मुंबईत बघितलं आपण, मुंबईत जसं किडामुंगीसारखा मनुष्य आहे तिकडं, काय कोणाची कोणाला काही इतकी गर्दी आहे, कोणा विचार करायचं असं वाटतं. मनुष्य देऊन जातो तो धक्का देऊनच त्याला पुढे जावं लागतं, अशी तिची अवस्था झाली. बघतो आपण ते ह्याच्यात रेल्वेत वगैरे काय अवस्था असते, आपण नुसतं तो तिथं कुठेतरी त्या वाटेत उभा राहिला तरी तो स्टेशनवर उतरतो, काय न करताच काही करायला लागत नाही, फक्त तुम्ही जरा सरकून उभे राहा जातात. हे एकदम पलीकडे म्हणजे एक 10 फूट तरी मनुष्य बाहेर उतरतो तो एकदमच. तेव्हा त्याच्या लक्षात येतं आपण उतरलो प्लॅटफॉर्मवर. आपण खाली पायरी म्हणजे इथे खूप परिस्थिती भारी आहे, खाली पायरी काय जमीन काय जवळ आहे का नाही वगैरे हे सगळं बघतो तरी नाही. पण हे अशा जीवनात आपल्याला 10 फुटानंतर कळतं की आपण उतरलेलो आहोत आणि बरोबर अजून 100-125 लोक खाली उतरलेले आहेत, हे तेव्हा लक्षात येतं. असं सगळं झालं. मग असे जीव पळत आहेत सगळीकडे गावोगावी. असाध्य, विशेषतः असाध्य आजारांचे बरे आहेत सगळीकडे. आपण आता बघितलं असेल की विशेषतः मानसिक आजारांचे लोक, तणावांचे लोक आहेत सगळीकडे. तणाव आपणच निर्माण केले खरं सांगायचं तर. अगदी तणावरहित अशाही परिस्थितीत मला नेहमी आश्चर्य वाटतं. म्हणजे अगदी पहिल्यांदा ज्या वेळेला बाबांचं हे ऐकलं, निरूपण ऐकलं, तर त्यावेळेला मागच्या बाजूला लोकलचा आवाज आला. त्यावेळेला ही कल्पना नव्हती, पण लोकलचा आवाज आला. म्हणून मग सगळी चौकशी केल्यावर कळा की अरे हे मालाड स्टेशन, त्याच्यामध्ये फक्त एक मधला रस्ता आणि पलीकडच्या बाजूला हे राहतात. म्हटलं एवढं जीवन मुंबईमध्ये असं आहे, त्याच्यात शेजारी भावा पण राहतात, तिथून मठ आहे, तिथेच तात्यासाहेब होते. म्हणजे तात्यासाहेब काय बाबा सगळं वनात कुठं होते आणि किंवा काय गोंधळच राहत होते असं काही नाही आहे. ही मंडळी तिथंच होती पलीकडे, पण ती वेगळी राहत होती. हेच आपल्याला करायचं तेच. त्यांना वेगळ्या पद्धतीनं राहता येतं. ते आयसोलेशन अशा अर्थाने वेगळे नव्हते, ते अशा अर्थाने वेगळे आहेत की त्यांना वेगळ्या जीवन पद्धतीनं जगता येतं. तर ते जगताना त्यांच्यात महाराज आहेत, ते जिवंत आहेत त्यांच्या दृष्टीने. ते त्यांच्या घरात वावरत आहेत, खाली आहेत, वर आहेत. म्हणजे
महाराजांचा तुम्हाला अनुभव कसा येतो तसं ते तात्यासाहेब जसं म्हणाले, तुम्ही आता माडीवरून खाली आल्यानंतर जसं होतं तुम्ही दिसता तसंच दिसतात. तुम्ही बघता तुम्हाला दिसतो तसंच ते दिसतात. इतकं सोपं आहे का तुमच्या दृष्टीत? इतक्यापर्यंत झेप आहे आणि इतक्यापर्यंत अनुभव पण आहे. नुसतंच की काल्पनिक झेप नव्हे. आपल्याला काल्पनिक कार्टून चालतं पण ही झेप चालत नाही. आणि मग मुलं काय हावभाव करत असतात आपल्याला माहिती आहे. त्यांना भूक लागली की सुद्धा ते जिभेनं दाखवतात. ते खरं पशूंचं काम आहे. त्यांच्याकडे यंत्रणा आहे ते आपण पाहिले असतं की त्यांना भूक लागली ताण लागली तर ते जेव्हा आज त्याच्या बाहेर येत असतात आणि ते फिरत असतात. काय करणार? म्हणून या अर्थाने जे चाललं आहे, महाराज म्हणले विद्वत्तेने जगात जितका गोंधळ झाला तितका अज्ञानानं सुद्धा झाला. अज्ञानीपणा परवडला आहे. त्याला म्हणलं विठ्ठल 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 म्हणतो, पण का म्हणतो तसं म्हणतो? त्यांनाही गोंधळ होते. म्हणून विद्वत्तेनं जितकं ज्याला आज आपण शिक्षण म्हणतो आहे ते काही नाही, पैसे साखळी करा, नियोजन म्हणावा, एक दिवशी टाळा लावा, निवड लावा. औषध कंपनी, सरकार काय बघा, आता औषध कंपनी, सरकार, एमआर, केमिस्ट, डॉक्टर चेन तयार करा. बरं, मूळ पेशंट, त्याची गरज, त्याचं औषध, त्याची किंमत, हा विषय. हे कुठल्याबद्दल आहे असं नाही, सगळीकडे हे असं पण. कारण आता झालंयच असं की माणूस म्हणजे कमोडिटी झाली, एक वस्तू आहे. विक्रायची जशी वस्तू असते काय तशी वस्तूसारखं त्याला ट्रीटमेंट आहे. त्यामुळे त्यात नाही बसलं तर तुम्ही बाहेर जा. प्रोडक्शन कॉस्ट, ड्यू प्रॉफिट, काय पूर्वीच्या लोकांनी काय व्यवसाय केले नाहीत. आपल्याकडे बाळाने मडकी बनवली, तिच्या बनवली नव्हती का, त्यांनी विकली नाहीत का? ठीक आहे, पूर्वीच्या कदाचित त्यांनी फार पूर्वी असतील तर कदाचित त्याच्याबद्दल काही शेअरभर धान्य दिला असेल, काय ती किंमत आहे त्याची, त्याच्या कष्टाचं मोल आहे, पैशात दिला असेल. काय पूर्वीचे काय आपले ते याचं भोगाचा पैसा होता, ते होते चौकणी ते त्याच्यात दिला असेल. पण ते दिलं, ते देत नव्हते असं नाही, पण जास्त दिलं तर तो घेत नव्हता. आपल्याकडे सगळे कायदे कानून वाढले त्याच्यासाठी. काय विचित्र यंत्रणा आपण फॉलो करतो, मला काय कळतं. काय सांगा आता. बरं, अगदी सोपं सांगतो. आत्ता नेमकं दिवाळी सीजन, आज तर अगदी आता नाईलाज झाला म्हणून फटाके बंद केले आपण. वाजवत आहे अजूनही, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. घरोघरी फटाके जास्त असतात त्या फटाक्यांपेक्षा अलीकडे. हे वाचतातच आहेत तर ते खरे गंभीर आहेत. ते गंभीर यातून निर्माण झालेत. कारण मी कोणाचं ऐकून घ्यायचं आहे असा प्रश्नच नाही. तुम्ही माझं ऐकून घ्यायचं, मी तुमचं ऐकून घ्यायचं, आणि त्यात सुद्धा तुम्ही माझा ऐकून घ्यायचं. हे असे फटाके आहेत. ते सगळं ह्याचं काय होणार, हे आपणच आपलं नुकसान करून घेतलेलं आहे. कारण मी विद्वान, तेही विद्वान, सगळी विद्वानच. म्हणून म्हणले महाराज विद्वत्तेनं गोंधळ झाला तेव्हा. ह्याच्याने विद्वत्तेने गोंधळ झाला. अशी खूप गोष्टी. हां, तुम्ही सांगत होतो काय, अगदी सोपं सांगतो म्हटलं, तो फटाका वाजवा तिकडे, त्याच्यावर साठवलं. ते कायदे कानून काढलेत. MRP आपण बघितलं फटाक्याची, 500 रुपये त्याच्यावर MRP लिहिली असते, तो आपण 200 रुपयाला देतो. आता मॅक्झिममचं बंधन असल्यामुळे कमी किती देवी याच्यावर काही बंधन नाही आहे. तर त्यामुळे 500 रुपये म्हणजे घ्यायला गेलं तरी सुद्धा आपल्याला वाटतं. म्हणजे इथे स्टॉकिस्ट वगैरे असेल, तुम्ही कुठेतरी असेल जर गेलात तर तो 500 रुपये वर लिहिलं असतो, 300 रुपये वर लिहिलं असतो, तो 150च घेतो. आपल्याला वाटतं काहीतरी चुकलं काय, 300 नाही, ते 150. अरे 300 छापले वरती, तो 150 नाही, ते तेवढंच आहे. म्हणजे तेवढंच आहे. म्हणजे ह्याच्यात ह्यांचं काय ते असून, त्यांचं काय ते असून, आणणाऱ्याचं काय ते असून ते 150च चालतंय त्यांना. हे काय असेल हे, म्हणजे मला काय कळते आहे काय आपलं, म्हणजे काय ह्या कायद्यानं होणार आहे काय, छापलेलं तर आहे. किंवा हे सगळं आपल्याला काय शिक्षणात आम्ही काय शिकू, जोड्याला विरोधी शब्द सांगा. काय सांगा, सुखाच्या विरुद्ध दुःख, बरोबर 1 मार्क, जवळच्या विरुद्ध दूर 1 मार्क, पुण्य पाप 3रा मार्क,
अंधळा एक पान, गरीब श्रीमंत एक पान. अरे काय. त्यामुळं ह्याला मी काही नाही असं म्हणत नाही. शब्द आहेत, त्यांना अर्थ आहे, त्यात विरोधाभास आहे किंवा भाव तो आहे, याच्या विरोधी हे सगळं बरोबर आहे. पण हे असंच चाललेलं आहे, फक्त वेगवेगळ्या पातळीवर चाललंय. हे कळायला सोपं म्हणून आपण ऐकतो. पण सामान्य इतकी सामान्य पातळी आली की याच्या पलीकडं, उदाहरणार्थ असं कधी शिकवतात का असं की सुख विरुद्ध दुःख, पण ह्या पलीकडे असतो त्याला आनंद वाटतात. असं कुठल्या ह्याच्यात आले टेक्स्टबुक. मग आपल्याला आनंदाची ओळख कशी वाढणार, आपले तणाव कसे कमी होणार. कारण ते मिळवण्यासाठी जे समग्र त्याचं भान वगैरे लागतं, त्याच्याशी जे काही जुळवून घ्यावं लागतं ते त्याच्यात नाही आहे काही. ते सुख दुःख त्याने काहीतरी तिसरं पोल करतील, त्याला मार्क नाही देणार. त्यामुळे तो सुख दुःख मिळणार एवढंच ठीक आहे. वडिलांच्याकडे विचारलं ते तेच सांगतील. तर कारण ते त्या शाळेत शिकले, चर्चड 5-5 राधा पिढ्या आता त्या शाळेत गेलेल्या आहेत, तर ते हे एवढंच सांगू शकणार. आता ह्या भाषेत सांगत असतील, आता ते हे शब्द इंग्रजीत सांगते. म्हणजे सध्या आता ते इंग्रजीत सांगते, मराठीत नाही सांगते. कारण त्यांनी अधिक आपल्याला त्यांच्या जवळ जाते. तर सुख आणि दुःख पलीकडे आनंद आहे असं कुठल्या आपल्या पुस्तकात असलं तर दाखवा. जवळ दूर, जवळच्या विरोधी दूर, एवढंच शिकवायचं की त्याला. सर्वत्र असं पलीकडे आहे त्याच्या, असं काही आहे. देव माझ्या जवळ आहे म्हणजे तिकडे नाही आहे असं आहे. माझ्याजवळ त्यांच्याजवळ नाही असं का नाही. माझ्याजवळ पण आहे, त्यांच्याजवळ पण आहे. हे सर्वत्र आहे. जाणीव सर्वत्र आहे, चैतन्य सर्वत्र आहे. हे ह्या खरं काय ज्यांनी खरं माझं जीवन सुखी होणार ते शिक्षण हे नव्हे. ह्यात फक्त जवळ दूर, आणि हे जवळ दूर म्हणतोय तर आपले ते 10,000 वर्षापूर्वी सांगून गेले. दूरस्थांचे गेले राही जवळ दूरही. पण आपली वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे ना. जी वस्तू इथे राहते ती तिथे कशी राहील. आता ह्याला फक्त बाळगवत ज्ञान म्हणता येईल. त्यापेक्षा आपण काय आणखी चांगला शब्द कसा वापरणार. कारण आपण शिकलेलं जी वस्तू ही अवकाश एकाच ठिकाणी विशिष्ट जागी व्यापू शकते, दुसरीकडे व्यापित नाही वगैरे वगैरे, ते आपल्या सगळं तेवढंच माहिती. पण अशी वस्तू आपल्याकडे आहे जी इथेही राहू शकते तिथेही राहू शकते. महाराज इथे पण आहेत तिथे पण आहेत. इथे आहे म्हणजे काय गोंधळच नाही तसं आहे. तिथे पण आहेत, वेगळावर नाही तसं आहे. आहेत पुण्यात नाही आहेत का, मुंबईत नाही आहेत, सगळीकडे आहेत. मलाडले का मठात नव्हते होते ते. अरे पण ते मलाडच्या मठात होते तर मग ते इथे नसले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला पाहिजे. आपण काय शिक्षण आहे आपल्याला. सर्वत्र सर्वत्र आहे. जे जवळ दूर हे बरोबर आहे, तो व्यवहाराने आपल्याला कळलं पाहिजे, हे मान्य आहे. पण जवळ आणि दूर हे जरी विरोधाभास असले तरी त्याच्या पलीकडे सर्वत्र असा एक काहीतरी प्रकार आहे. आणि तो शिकला असेल तर मनुष्य भगवंताच्या जवळ जाईल. आधी श्रीमंताच्या विरुद्ध गरीब, गरीबच्या विरुद्ध श्रीमंत. श्रीमंत म्हणजे कशाने, आपल्या कल्पना ठरलेल्या आहेत ना, पैशानेच की, दुसरं काय असायचं. मनाने श्रीमंत वगैरे काय शिकवलं का त्याच्यात कुठे. मनाने म्हणून श्रीमंत असतो, मनाने गरीब असतो. आणि सर्वसाधारणपणे ही विरोधी जोडीच असते. पैशाने श्रीमंत असलं की मनाने गरीब असतो. हे शिकवा त्याच्यापेक्षा. बघा तुम्ही त्यांच्याकडे जास्त आहे आणि अजून कसं मिळेल याची चिंता लागेल. गरीब आहे तो म्हणतो काय 2 भाकरी मिळाली, आमटी मिळाली, भात मिळाला, भास काय नको. इकडं सगळं किती शासन घर बांधली तरी सुद्धा अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. 1 फ्लॅट झाला, 2 झाले, 3 झाले, पाहिजे घ्या. ते पुढे वाढवून ठेवलं ते घ्या. श्रीमंत कशाला वाढ. गरीबच्या विरुद्ध श्रीमंत म्हणजे काय, गरीबच्या विरुद्ध श्रीमंत नाही. गरीब श्रीमंतीच्या पुढे कशानं पण पैशानं. वृत्तीचा शब्द कुठे आलाय ही गरिबी श्रीमंती वृत्तीची पण असते. असं कुठं काही तळटीप वगैरे काय नाही, त्याच्यावर कधी प्रश्न आला नाही.
गरीब श्रीमंती ही वृत्तीची पण असू शकते, चूक बरोबर असा कुठं प्रश्न उत्तर काही नाही. समजा अंध आहे, डोळस अंधा डोळस, ठीक, आपण एक विरोधाभासाचं हे म्हणून किंवा काय विरोधी शब्द म्हणून सांग. डोळस म्हणजे काय असं जर विचारलं तर डोळ्यापुढे काय दिसणारा, इस्टेट, याचा जमीन, काय दिसणार, तो डोळस पण आहे. दिसतं की त्याला, त्यावर डोळस ठरत नाही. आई दिसते, भाऊ दिसतो, बहीण दिसते, मित्र दिसतो, सुखदुःख दिसतात, अडचणी दिसतात, तो डोळस बरोबर खरं. हा भगवंत सुद्धा दिसतो. आम्ही घराचा आपल्याला पांडुरंग दिसतो, आपल्याला राम दिसतो. म्हणजे डोळस म्हणजे नक्की काय, त्याचं पुढची तिथं कुठं काही सोय नाही आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला असला पाहिजे, ते समोर दिसलं पाहिजे. त्याची अडचण आहे आपल्याला काय सांगायचं. आणि अडचण आता म्हणायसारखी वेळ आहे म्हणून म्हणायचं. संतानामध्ये का म्हणायचे तर त्यांनी माझी समग्रता घालवली आहे. आता मी समग्रतेच्या याच्याकडे येतो की आपण कल्पना करा, रसायन आहे, भौतिक आहे, अंतरिक्ष आहे, स्पेस आहे, अणूचं संशोधन, सगळी संशोधन आपण भरा आपण पण डोक्यावर घेतली घ्यावी. संशोधन म्हणून आपल्यालाही पाहिजे. संशोधन कशाचंही कोणीही करावं आणि त्याबद्दल आपल्याला कौतुकही असतं, काय हरकत नाही. काहीही करायला आपल्याकडे तसं कायदं नाही, या अर्थाने काही बंधन नाहीच आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण, कारण पुन्हा वेगळेपणा हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपल्याकडे नाही का ते पूर्वी काचा कौन वगैरे होत. काय मिळणार कुठं गावोगावी आपलं फार तर हे होऊ शकतं, प्रयोग होऊ शकतो किंवा सत्कार होऊ शकतो. आपल्याकडे काय होणार नाही. खरं सांगायचं माणसाने आणलं गाव सरळ सरळ गाव आहे, पिकून येतं, तिथं आहे, फळं आहे, फुले, काय किती गोष्टी आहेत तिथे, चांगली फळं आहेत, खावं सरळ. आणि पण हे काचा पण म्हणजे मग त्याची बात म्हणून होणार नाही ना, त्याची प्रसिद्धीचा प्रश्न आहे. त्यामुळं काय होऊ शकेल सांगताय. त्या संशोधन आपण डोक्यावर घेतली बरोबर, पण ह्याचा कधी आपण हिस्टॉरिकल व्हिडिओ घेतला, कधी ऐतिहासिक आढावा घेतला का, त्याचं निदान एक 5, 25, 50, 100, 200 वर्ष आढावा घेतला कधी नाही. आपण प्रत्येक ठिकाणी कौतुक करीत कोण जायचं आणि पुन्हा थप्पडवून मागायचं, अशा संशोधनांची अवस्था आहे. आपण माझ्याकडे लिस्ट आहे सगळ्या संशोधनाची ठेवली होतं की काय कुठल्या संशोधनाने शेवटी काय झालं. तर तपशिलात जायचं कारण नाही. अगदी शेतीतल्या रसायनापासून आपल्याला माहिती घातली खतं, पीक दुप्पट करून दाखवले, एखादी जादू दाखवली तसं झालं माणसानं, हे पैसा एकदम 5 पट 10 पट वगैरे. मग जमीनही गेली आणि ते पिकही गेलं. मग आता तुम्ही शेणखत वापरावं, मग हे आम्ही आधीच वापरतो. आता आम्हाला शेणा घातला, आता आमचे बैल काढून घेतले, आमची ट्रॅक्टर गेली, आता डिझेलला आम्ही तुमच्याकडे नंबर लावायचा, त्याच्यासाठी आम्ही 10 पट किंमत बघायची. त्याच्यासाठी गरिबाचं इकडे 10 रुपये कर वाढला, हे वाढलं ते वाढलं. आमचं आता ती शेती करायला बैल नाही आमच्याकडं, त्याला गाय बाळगावी लागती, ती नाही आमच्याकडं. हे सगळं आमचं गेलं. तर एका येतो रेट्यात बैल करू शकणार नाही, 10 फुटची काम करून जातो मान्य, पण त्याला पोटात घालायला लागतं. ते आमच्याकडे येतं का, उत्पन्न जे पिकून येतं का कुठं, ते ज्याच्या ताब्यात आहे त्याचे आपण गुलाम आहे. मग ते या गुलाम ह्या प्रत्येक ठिकाणी थप्पड करून मग मागायचं आणि मग आता आपण सेंद्रिय शेतीकडे बघू, आपण ह्याच्याकडे बघू, आपण शेणखत करू. आता शेणखत हे प्रत्येक ठिकाणी असेल. शेकडो देशांचे करोडो रुपये ग्रहांच्या सूर्यांच्या मागायचं सुराला अक्षरशः. शेवटी निष्कर्ष काय आहे की ह्याचा अंत लागणं शक्य नाही. मग कशाला आपल्याकडे अनंतपासून नाव सुद्धा ठेवलेली आम्ही पहिले लहान मुलात नाव ठेवतो. इतकं जुनं माहिती आहे आम्हाला, याचा अंत लागणार नाही हे आम्हाला फार नावापासून सगळ्यांना माहिती आहे. मग हे आम्ही आता तुम्ही इतके सगळे पैसे खर्च करून सांगितलं, आज विचारलं पाहिजे की नाही. पण त्यांनी सांगितले खरं असलं पाहिजे. आपल्याला शब्द सुद्धा अनंत शब्द आहे आणि तो आम्ही अगदी मुलांचं नाव ठेवलेलं. इतकं सगळं जुनं आपल्याला माहिती, तर आपण हे का केलं. मग पुन्हा मागे येणार आपण. आणि आता त्यामुळे आता काय होतं की आता पुढं काही करता येण्यासारखं राहिलेलं नाही आहे, हे लक्षात आलं की मागे यायचं. मग आता आपण मग आणि अर्थात माघार घेताना केव्हाही ते अत्यंत म्हणजे जसं म्हणतात की
रिस्पेक्टफुल आणि रिस्पेक्टफुल नाही, रिस्पेक्टफुल आहे रिट्रीट. रिस्पेक्टफुलच आहे ती खरं म्हणजे, कारण ते त्या जो जे बोगदा खणला होता त्यात काय झालं, याची सस्पेक्टफुल रिट्रीट आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यावरून बऱ्याच गोष्टींची उलगडा होऊ शकेल आणि त्याच्यावर प्रकाश पडू शकेल असं निवेदन दिलं. म्हणजे काय झालं मला काय कळलं नाही. आपल्याला थोडं थोडं इंग्रजी कळतं त्याचं, पण त्याचं तेवढंच कळलं की याच्यातून खूप पुरातन गोष्टीतल्या काही घडामोडींच्यावर प्रकाश पडू शकेल. ते मूळ जे शोधत होता ते मिळाले का, ते पृथ्वीचं उगम ते काही त्याच्याबद्दल काय बोलत. इतर खूप मोठी निवेदनं दिली गेली, खूप पैसा, आपण पण पैसा घातला तर गरजच आहे आपल्याला, आपण मेंबर करून घेतलाय आपल्याला त्याच्यात आधीच, त्यामुळे आपले पण पैसे गेले. त्याच्यावर काढायचे ते का 10-20 कुटुंब जगले असते, पण ते गेले. तेव्हा हे सगळं कशाने आपण घालवून कोणत्या मार्गाने काय केलं, तर असं भिंतीवर डोकं आपटून दरवेळेला थप्पड करून परत यायला पाहिजे का आपल्याला याच्या पुढं, असं काही बंधन आपल्यावर आहे का, आणि याचा कोणीतरी विचार करेल का, हे कशाने झालं एवढं तरी आपल्याला कळलं. बाकीचं ते मग कसं आता समाजाकडे जायचं ते आपण बघू. आपल्याला हे शिकवताना हे कधी आहे का, आपल्याला काय शिकवलंय, त्यक्तेन वंचिता हे शिकवलेलं आहे. द्या मग घ्या, आपल्याला आधी द्या, आधी आपल्याला नैवेद्य दाखवलं जातं, मग आपण घ्यायचं. मग ते तुम्ही गायला दाखवा, काय पक्ष्यांना दाखवा, काय ठेवा बाहेर, ज्याचा असेल तो खाऊन जाईल, अशी भाषा. पूर्वीची तर पद्धत अशी आहे खरं सांगायचं, दरवाजा जाऊन पूर्वी विचारली. ज्या वेळेला हॉटेल संस्कृती आपल्याकडे नव्हती त्यावेळेला वाटसरू जे जात असं तिकडून तिकडे गावाला सांगायला लोक जात, तर ते वाटेत कुठेतरी तुमच्या घरापर्यंत सुद्धा आलेले असू शकत, पडवीत थांबत, कुठेतरी धर्मशाळेत उतरत, कशात तरी राहत. तर त्यावेळेला त्यांच्या जेवणाखाण्याचं काय असेल, बरोबर भाकरी आणली असेल पुरे, त्याचा जर प्रवास जर 8-8 दिवस 4-4 दिवस चालणार असेल तर ते पुरणार नाही. अशा वेळेला बाहेर जाऊन चौकशी करायची कोणी जेवायचं आहे का. त्यावेळेला अतिथी असेल तर त्याला पहिल्यांदा त्याला घास घालायचं, मग आपण जेवायला बसायचं. अतिथी कुठला घरातला जेवायला बसला का नाही तो बघत नाही, मला गडबड आहे जेव. त्यक्तेन वंचिता. तेव्हा त्यानं खरं सुखी होतं. हे सगळं करून आपण दुःखी झालो. कर भरतो, कर ॲट सोर्स कापून घेतला तरच वसूल होतो. आपण वृत्तीने किती खाली आलो त्याचं ते लक्षण आहे. खरं म्हणजे माझी ती जबाबदारीच आहे. मी तसं झाडांना पाणी घातलं की जसं मी ह्याला काय आपल्या पक्ष्यांना दाणा घातला तसंच ह्या सगळ्याच्या यंत्रणेचा तो भाग आहे, म्हणून मी ते द्यायचंच आहे. ते काय असेल ते मी द्यायचंच, त्याच्यासाठी त्यांनी वसूल करायचं काय कारणच नाही. पण त्याची कटौती केल्याशिवाय त्याच्या हातातच यायचं नाही, तो देणार नाही असं आपण झाल्यामुळे ते करणं भाग आहे. मी जर देणार असेल तर कशाला कापून घेऊ, मी देणारच आहे, मग काही प्रश्नच येत नाही. पण त्याला नियम करून त्याच्या मागं केवढ्या यंत्रणा काम करावं लागतं. चालेल बाबा, त्याला ते पगारातनं कापून घ्या, कशातनं उत्पन्नातनं कापून घ्या, काय असेल हे याच्यात हे शिकवित नाही की अरे हा त्यागाचा भाग आहे, हे तर करायलाच पाहिजे आपल्याला. सगळा रस्ता जर व्हायला पाहिजे, सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे, तर मग त्याची जबाबदारी माझी जी आहे ती मी उचलली पाहिजे. रस्त्यावर सगळेच जाणार, सगळेच जबाबदारी उचलतील, माझा जो भाग आहे तो मी उचलेन. हे सरळ आहे खरं म्हणजे. आणि काय होत नव्हतं असंही नाही. श्रमाने करायचं असेल तर माझी 2 हात त्याच्यासाठी राबतील, 2 हात राबतील, हे खरं सरळ आहे खरं म्हणजे. यावर काय पूर्वी काय करायची गरज नव्हती, हे सगळं होतच होतं. हे सगळ्यातून आपण कुठेही बाजूला गेलो तर दुसऱ्याचा विचाराचा प्रश्नच राहिला नाही. कारण रस्त्यावर अनेक लोक जाणार, ते सरकार बघेल, सरकार बघते ठीक आहे म्हणून आपण घेतो पैसे, ते त्यातून करतात. माझं जर समाधान असेल, मी जर तिथे जायला तयार आहे, मी जर तिथे कष्ट करायला तयार आहे, तर मग ते ह्याची काही गरजच नाही. कारण ते कष्टाने काम होण्यासारखं आहे. बरं माझे काय त्याच्या वाटेला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं मी देतोच आहे, पण ती मी होऊन देणं आणि कापून पैसे हातात ठेवणं ह्यात आपण खाली आलो असं नाही वाटत आहे. तरी कापून पैसे हातात ठेवायची काही गरज नाही. आता ह्याच्यासाठी काही कायदा बदलायला जावा असं माझं म्हणणं नाही. समजून घ्यावं फक्त काय काय कशाने झालं, म्हणजे आपला मार्ग आपल्याला सापडेल. तेव्हा मी या सर्वांचं, या सगळ्यांचं, सृष्टीचं सगळ्यांचं देणं लागतं. आणि खरं सांगायचं समग्रता वेगळी, अभ्यासाचं खरं कारण पडू नये खरं सांगायचं तरी सुद्धा ते पडतं. ह्याचं कारण काय, ह्याचंही कारण काय परत आपली म्हणजे ज्याला आपण म्हणतो संवेदनशीलता नाही आहे म्हणून असं. घरातल्या माणसाबद्दल सुद्धा संवेदनशीलता असली तर तो जेवायला काय विचारणार ना, नाहीतर मी पान ओढणार आणि जेवायला पडणार, मी फ्रीज बंद काढणार आणि जेवायला पडणार.
हे शक्य आहे. पण हे बसणं म्हणजे ते जेवतातच बाहेर तसे, ते पशुपक्षी सगळे तसंच करतात. त्यातलंच आहे ते. मी विचारतो, गरम करतो, त्याला वाढतो, तो जेवलाय का नाही बघतो, पोट भरले की नाही बघतो, मग जेवतो. ह्याच्यात काहीतरी माणूस घ्या, त्यात दुसऱ्याचा विचार आहे, तेवढी संवेदनशीलता आहे. आणि आपण ती साधी ओळखण्यासारखी आहे. खरं सर्वजणाचा कशाला जास्त विचार करायचं कारण आहे. एक विचार करावा, मला तहान लागते, मी भांड्यानं पाणी तोंडात ओतलं, तहान लागते. हे ज्याला कळतं आहे, ह्याच्यावर जो पाहू शकतो, हे नुसतं तहान बागून चालत आहे, तहान बागून ते पळापळ चालली सगळी, ते नाही. पाणी प्यायल्यावर पोटात पाणी गेलं की तहान भागते, हे ज्याला कळतं, त्याला उन्हाच्या झळा सहन करीत असलेल्या झाडालाही तहान लागते. निदान मीठ आहे तहान भागवण्याच्या आधी, निदान नंतर तांब्यावर पाणी मुळाशी होतावं हे शिकवायची गरज आहे का? हे येतं खरं म्हणजे माणसाला, हे कळू शकतं. त्याला तहान लागते, त्याला झाडाला तहान लागते हे पण कळू शकतं. आपले पानं मलूल होतात बघा, काही झाडाची पानं मलूल होतात. आपल्याला सुद्धा आपल्या परिस्थिती तीच होते. जर पाणी नसेल तर माणसं मलूल होतं, आणि शेवटी त्याच्यावर खरंच जीवन त्याच्यावर चालतं, म्हणून तो जीवन म्हणतो आपण. मग इतकं जर संवाद आहे याच्यामध्ये, खरं म्हणजे हे कळण्यासारखं आहे, तर ते पण कळण्यासारखं आहे. पण झाड बघतो कोण झाडाकडे? मग आपण कार्यक्रम करायचे, वृक्ष सप्ताह, 15 ऑगस्ट, काय झाडं लावायची. हे खरं म्हणजे माझं कामच आहे. त्याला काय स्वातंत्र्य दिन वगैरे असायची काही गरज नाही खरं म्हणजे, नाही का? स्वातंत्र्य दिनच उरला आहे, पण तरी सुद्धा तो असायची काही गरज नाही सांगायला तर, की नाही? प्रजासत्ताक वाढदिवस आहे, आमकाय तमकाय, त्या दिवशी काय कार्यक्रम, वृक्षारोपण करतात, ती चांगलीच गोष्ट आहे. वृक्षारोपण तरी होते, कोणतरी पाणी घालणार त्याला बुद्धी होईल. पण ती कोणाला बुद्धी होईल? ज्याला तहान लागल्यावर त्याला तहान लागते हे कळतं, त्यालाच बुद्धी होईल. सरकारी माणूस नेमला तर सगळं पाणी तिथपर्यंत जाईल अशी काही गॅरंटी देतात? जाऊ दे. आपल्याकडे ह्या विशालतेची विद्या वय भूमा तत् सुखम पासून, भूमा साधं सुद्धा विशालता शब्द वापरला नाही, शून्य शब्द वापरला आहे, त्याच्यामुळे सगळं मावतं. जितका विशाल होईल तितका मनुष्य सुखी होईल, असंच तेव्हा म्हटलंय. किती जुनी गोष्ट आहे हे. आपल्या शिक्षणाचा पद्धतीचा भाग आहे का कुठे? विशाल व्हाल तर सुखी व्हाल, ते नाही. तर माझं स्वतःशी, माझ्या माणसांशी, सगळ्या मानवजातीशी जेवढं नातं आहे तेवढं जगड पशुपक्षी झाले आहे, आणि ते पण तसं ते जपत असतात. म्हणून नारळ डोक्यात पडून गेलेला गळात नाही माणूस. सहसा असं कधी होत नाही, असे नारळ कधीही पडू शकतात. आपण माडाचं झाड नाही नशीब समजतो. ती झाडं आपली परमेश्वरीच आहेत म्हणून ते बरं आहे. आपण पुढे जातो, नारळ पडतो, आपल्या डोळ्या देखत नारळ पडतो. हे नारळच आहे, आपडला तर तो राहणार नाही हा. पण ह्यामुळं सहसा कधी होत नाही, चुकूनच झालं तर होतं. खाली काहीही परमेश्वराचा जीव नसताना तो नारळ पडतो. किती नारळ पडताना बघितले असतील. हे त्यांची कनेक्टिव्हिटी आहे एकदम. सगळी सृष्टी एक आहे, ती विशाल आहे, ती एकमेकाशी जोडलेली आहे, ती एकमेकांची काळजी घेते. त्यामुळं नारळ पडेल, पण तो त्याच्या डोक्यात नाही पडला. ती काय आता असं तर काही ठरवून करता येणं शक्य नाही की मनुष्याने तो नारळ पडायच्या क्षण आला मग तो ते काय हे प्रोग्राम आहे काय ठरवायचं, तसं काही नाही आहे. ती नैसर्गिक क्रिया आहे. तर तिथून सुटतो, त्याची सुटायची वेळ झाली की जसं फुल ते हे झालं की ते पडणार, फळ हे झालं की पडणार. ते परिपक्व झालं एवढंच त्याचा अर्थ, परिपक्व झालं की ते पडलं. पण ते पडताना दुसऱ्याला हा काही धोका न करता, दुसऱ्या सृष्टीतल्या कशाला धोका न करता पडतं. विशेषतः माणसाला धोका देत नाही ते फळ, माणसाला धोका देत नाही. न्यूटनच्या सुद्धा मला वाटतं डोक्यात नाही फळ पडलं, नाही का? म्हणजे आपल्या काय असतं, आपल्या शंका दांडग्या येतात म्हणून समोरच पडेल. तसं पडू शकतं, ते तसंच पडू शकतं, आणि तशा अर्थाने नाही पडत. नारळ नाही पडला डोक्यात काय. इतकी वाकडी तिकडी झाडं असतात खरं म्हणजे. नारळी झाडं तर इतकी वाकडी तिकडी वाढू शकतात, आणि त्यांच्याकडे लावलेल्या झाडाचं नारळाचं त्यातलं नारळ जे त्याच्या त्या बाईला आपण कसा विस्तार असतो
ते आपल्या दारात असतं कदाचित आलेलं, आपल्या अंगणात. पण एक वेळ आपल्याकडनं त्यांची आगळी होईल काहीतरी, पण त्यांचा नारळ आपल्या आगळीत कळीत नाही. ही सृष्टीची व्यवस्था आहे. हा केवढं विशाल आहे, जग केवढं विशाल आहे आणि केवढं छान आहे. आपण संकुचित झालो तर मग आपण ते अर्ध्या फुटानं सुद्धा भांडू, फुटानं सुद्धा भांडू, पण नारळाने भांडतात तो तिथे पडेल. आता कदाचित त्यांच्या लक्षात आला नसताना इकडे पडला तर आपल्याकडे ठेवला जाण्याची शक्यता आहे. हा बाबा नारळ तुमचा इकडच्या आमच्या ह्याच्यात पडला तर हे घेऊन जा, असं आता दुर्मिळ होत चाललं. आता तेही तेवढे आपल्याच शिक्षण पद्धतीत शिकलेले असल्यामुळं किंवा तशी ठेवण असल्यामुळं त्यांना तो पडताना रात्री जरी 3ला पडला असता तरी सकाळी ती चौकशी करतात, रात्री नारळ पडलाय का. शिक्षण पद्धती एकच त्यामुळे हा विज्ञान आहे, सुखसोयीची साधन आहे, सगळं आहे. पण त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. वापरा, ज्याची गरज असेल तेवढंच वापरा. कारण ज्याची गरज नाही त्याने वापरलं असेल तर ज्याला गरज आहे त्याला वापरता नाही येणार, एवढंच आहे, बाकी काय. म्हणून गरज असली तर काही वापरण्याबद्दल काय. आणि त्याची मर्यादा लक्षात. मी अगदी स्पष्टपणे आधी आपल्याला सांगतो, विज्ञानाचं विमान जितक्या वेगानं वर गेलेलं आहे तितक्याच वेगानं ते खाली. आपल्याकडे जेव्हा एखाद्या क्षेत्रात बूम अलीकडे ते फार आहे, एकदम वर उचलला जातं. शेअर बाजार कसा वर नेतात, सगळे मिळून वर नेतात, त्यांचं ठरलेलंच असतं आणि मग खाली आहे त्याचं. ते वर नेलेले असताना जे वर बघत असतात सगळे धावत, ते हे आधीच त्यांचं ठरलेलं असल्यामुळे निवांत त्या दिवशी खातपीत बसलेले असतात. खातपीत म्हणजे आता काय बोलायचं नाही त्यामुळे पुन्हा आणि तेव्हा शंका यायची बरं कोणाला तरी, तर ते खातपीत बसलेले असतात आणि ती माणसं तिकडे सगळे डोके धरून बसलेले असतात. ते समोर ते दिसत असतं काय ते पाहत असतात आणि सगळं बुडाला म्हणून बसले असतात आणि त्यांना त्यांचं सुचत नाही. त्या क्षणी आपण काशाला पळायला गेलो तिचं, तो बाजार आहे ना. तेव्हा हे जसं जितक्या वेगानं वर गेलं तितक्याच वेगाने ते खाली गेलं. तर काय एक ते कधी खाली यायचं तेव्हा येऊ दे बरं का, आपल्याला त्याची काळजी नाही. पण एक लक्षात घ्या की त्यातली ज्याला म्हणतो आपण विफलता, याचा काही उपयोग नाही. त्या दृष्टीने तरी बघा त्याच्याकडे काही ज्या गोष्टीचा उपयोग नाही. आता उदाहरणार्थ एवढं अनुभव आपण शासन केलं बॉम्ब बनवण्यात, विनाशक आहे एकदम, सगळ्याचा संहार करू शकणारी गोष्ट. पण आता तो अशी परिस्थिती आहे की तो कोणालाच वापरणं शक्य नाही. आता ते कसा वापरणार, कारण त्याच्याकडे पण तोच आहे ना. मग आता मला सांगा, तो सांभाळत बसलं पाहिजे, फक्त एवढंच राहिलं की नाही. मग आता आपल्याला बाकीच्या गोष्टी सांभाळायला काही कमी आहेत का? एवढी झाडं पेडं पानं पडले, सगळ्या नद्या स्वच्छ करायच्या पडले, सगळी कामं पडली, ती सोडून ते भाम सांभाळत बसले. त्याच्या मागं काही हजारो माणसं त्याच्यासाठी कामाला लागलेली. कट्टी त्या क्षणी तिथून त्या क्षणी आपलं म्हणजे दोघे जाणार. म्हणजे म्हणून आता झालं एक तर युद्ध होणंच शक्य नाही, आणि झालं तर एकदाच होईल असं जे म्हणतात त्याचं कारणच ते आहे. कारण एकदाच होणार, त्याच्यानंतर तोही आठवणार नाही, आपणही आठवणार नाही. मला सांगा, या संशोधनाची विफलता तरी ओळखून झाला. आपण हे विफल नाही का, फिटाईल ह्याचा उपयोगच काही झाला नाही. म्हणजे त्याच्यावर आज एवढं जे केलेलं आहे आणि ज्यातून सगळं निर्माण झालेलं आहे आणि ते आपण सांभाळतो आहे, काय सांगा. तेव्हा उलटा एक उपद्रव निर्माण झाला आहे, हे आपल्या लक्षात आलं का. हे फिटाईल तर आहेच, हे काही उपयोगाला पडणे विफल तर आहेच, पण त्यांनी एक उपद्रव आणखी निर्माण केलेला आहे. कारण काय झालंय, हे ज्या दोघांकडे त्याच्याबरोबर तिसरा जो आहे त्याला पण ते करावं लागतात, चौथ्याला करावं लागतं, पाचव्याला करावं लागतं, 7 देश 8 देश 25 देश सगळे ते आता ते करणं भाग आलं. म्हणजे काय कंपल्शन त्यातून निर्माण झाले. म्हणजे कुठला हा उपद्रव त्यांच्या मागा लागला की त्यांनी काही केलं नसतं, केलं नसतंच, त्यांनी पण काही केलं नसतं, कारण काय प्रश्नच नव्हता. एक तलवार आहे समजा चालवायचं, किती अंतरावर म्हणजे युद्धाचं आहे, बरोबर आहे. पण ती ही साधनं अशी होती म्हणून युद्ध पण तशीच होती, तेवढीच होती त्या स्वरूपाची. पण आता हे इथून तिथं एकदम 500 मैलावर उडवायचं म्हटल्यानंतर मग आपल्याला 500-600 मैलावर उडवायला पाहिजे. आता हे त्याने 700 म्हणजे तिसऱ्याला 700चं करावं लागतं. हे काय होणार आहे त्यातून पुढे. आपण विचार करून बघावं की ज्या पद्धतीनं हे जातं ह्या सगळ्या, म्हणजे हा खरं तर विनोद आहे पण तो भीषण आहे. विनोद आहेच पण भीषण आहे. म्हणजे एक दिवस आपल्याला ऋषींच्या पायाशी बसायची वेळ, आम्हाला खरे संतांच्या पायाशी बसायची वेळ की जे आता विश्वात्मक देवे म्हणतात.
काय स्वतःला काय तो अशाने मज द्यावे, इथेच मज आलं फक्त. पुढे काय आलं? कळांची व्यंकटी सांगतो आपण काय खळ आहे म्हणून. ज्ञानेश्वर महाराज काय शक्य आहे? विचार करायला लागेल का शरीर तुला होईल का? आता मज द्यावे. मज काय द्यावे? सगळ्यांचं चांगलं होते. त्यांच्या पायशी बसायची वेळ. तिथं सगळ्यांचं वाईट करण्याच्या विद्या झाल्या. साधना अशी चालली ती त्याच्यात वाईट करण्याची विद्या. आपल्याला नको ते विचार करून बघा. तेव्हा ज्या ज्ञानात समग्रतेचा विचार येत नाही त्याचा जरुरी पुरताच विचार करा फक्त. हेच त्यातला मार्ग. की मला काय शाळा सोडता येत नाही, ठीक आहे शिका. शाळेत न जाऊन शिकता येत असेल तरी शिका. एक्सटर्नल शिका एक वेळ. कारण अलीकडे तिथं गेल्यानंतर व्याप जास्त लागतो शिक्षणाव्यतिरिक्त. जसं शिक्षकांना अशैक्षणिक कामं हा एक मोठा काम असतं अलीकडे, तसं विद्यार्थ्यांना सुद्धा ते तिथं गेले की अशैक्षणिक कामं बरीच लागतात. त्यामुळे त्यापेक्षा घरी राहून 2 तास अभ्यास करून 4 तास जप करून शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना सगळ्यांना मदत करून आनंदात राहतात. त्यामुळे हे चांगला प्रकार आहे. हा म्हणा तरी माझ्या दृष्टीने एवढा एक चांगला मार्ग निघाला आहे. तेवढा करा. मी आपल्याला जे म्हटलं होतं काय काय गेलं, समग्रतेचा विचार येत नाही. काय झालं की शिकण्याची वृत्ती आहे. आता आपण खूप भाग्यानं मी माझं भाग्य समजतो की आपण हे सगळे विचार करतो त्याच्यावर, किंवा असं कोणीतरी बरोबर करतंय विचार की शिक्षण पद्धती. मी आपल्याला पिंडीची गोष्ट सांगते बरोबर, पण काय त्याच्यात होतं तर आपल्याकडे जे शिकवणार म्हणजे गुरु समजा काय त्या काळचं ऋषी कोण जे असतील ते काय 10,000-25,000 वर्षापूर्वीचे त्यांच्याकडे जाऊन शिकायचं. त्यावेळेला ते पण शिकायचे अशी पद्धत होती. त्याच्या गोष्टीचे तसं सार ते नाही. सार हे आहे की त्याला गंमत का आठावी तर आतून आलेला प्रश्न आहे म्हणून ती गंमत आहे. की तिथं काही लोक शिकवतात. आपल्याकडे गुरूंच्याकडे शिकवण्याचा भाव नाही, शिकण्याचा भाव आहे. म्हणजे अध्ययन आहे. तेजस्वी 9 अध्ययन असतो. तेजस्वी नावाधीतम असतो आपण ते म्हणून महाविद्वेषा आहे वगैरे. तर ते तेजस्वी 9 अधीतम असतो. माझं अध्ययन तेजस्वी नव्हे, आपलं अध्ययन दोघांचंही अध्ययन तेजस्वी हो. जो शिकतो आहे जो शिकवतो आहे असं आजच्या भाषेत म्हणतो आपण, ते दोघेही शिकतात आहेत. त्यामुळे दोघांचे अध्ययन तेजस्वी हो. त्याला तेज असो त्याच्या शिकण्या म्हणजे हा शिकवणार तो शिकणार म्हटल्यानंतर मग ते आपण आता सांगितलं तसं आहे. प्रशिक्षण केंद्रात काही शिकवतात मग बघायला काही शिकतात तसं नाही, ते पण शिकत असतात. तेव्हा शिकवताना खऱ्या अर्थानं जो शिक्षक आहे, म्हणून ऋषी हे खऱ्या अर्थाने शिक्षक आहेत, संत खऱ्या अर्थाने शिक्षक आहेत. कारण ते शिकवताना शिकत असतात बरोबर, त्याच्या बरोबरीने शिकणं त्याच्या हे दोघांचंही काम चालू आहे. म्हणून ते अध्ययन तेजस्वी असो अशी संतीमंत्र आहे किंवा प्रार्थना आहे. ते त्यासाठी आहे. तेजस्वी 9 अधीतम असतो. आवाम 9 निदान तेवढं तरी आहे. जो शिकणारा आणि एवढे 2 तरी आहे, वियोजन तरी आहे. तर समग्रतेच्या दृष्टीने विचार केला तर आता आपल्याला लक्षात येईल की झाला तो प्रवास चुकीचा झाला हे बरोबर आहे. तर तांत्रिकदृष्ट्या एक विषय शिकवायचा त्याच्यावर पोट भरायचं हे तर आपल्याला करावं लागेल. हे सगळ्या आपल्याला जगायचं सगळ्यांच्या बरोबर, त्यामुळे त्याला काय पर्याय नाही. पण साविद्या या विमुक्त हे खरं. जी मला मुक्त करते याबद्दल म्हणजे बद्ध नाही होऊन मी अनुभव घेईन, पण अनुभव बद्ध नाही होणार. अनुभवाने पुढच्या अनुभवाकडे जाईन. माझ्या माणसाचे माझ्यावरती केंद्रित आहे त्याच्या पुढे जाईन. तेव्हा आणि ह्याच्यात म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये पुढे पुढे काय होत जातं ते आपण आता समोर पाहतो. आपल्याकडे स्पेशलायझेशन्स आहे, तिथे सुद्धा घोटाळा आहे. आता घोटाळा असं झालेला आहे की नुसतं एक आता डॉक्टरांचे तर डॉक्टर झाले म्हणल्यानंतर आपल्याकडे पूर्वीपासून डॉक्टर काय आपल्याकडे काही ही संस्कृती असेल तर वैद्य पद्धतीनं संस्कृती आयुर्वेद होता. त्यावेळेला ते होतंच, ते त्या नावाने होतं, वैद्य नावाने होतं, डॉक्टर नावाने असेल. पण इथं ती अडचण अशी झालेली आहे की आपण एक 50 वर्षापूर्वीचे किंवा आता अगदी 25 वर्षापूर्वी सुद्धा आपण पाहिलं तर आपल्याला सर्दी पडसं खोकला ताप काय दुखतंय कुठं लागलंय काय झालंय खरचटलंय सगळ्या कामांसाठी आपले कोणी जे असतील डॉक्टर त्यांच्याकडे जायचं, ते त्याच्यावर औषध देणार, आपण बरे वाढू. आता बोटाला लागले, पायाला लागले, कानाला आहे, घशाला आहे, तितक्या चिट्या तिकडे तिकडे स्पेशलायझेशनचा परिणाम आहे आपल्याला. आता एका ठिकाणी जाऊन सगळं काम होत होतं, ते आम्हाला इतक्या ठिकाणी आता हिंडायला
तर ते पण आपल्याकडे हे नाही आहे तसं, त्या अर्थाने नाही. त्या विषयात तो खोल गेलेला असेल. एखादा आयुर्वेदाचार्य आहे समजा किंवा एखादा जे आहे वैद्य आहे, तो कदाचित नुसत्या नाडीवर तुमचं सगळे सांगतो काय परिस्थिती आहे. आपल्याकडे आता अमराव महाराज असताना, आता आपल्याकडे तर ह्याच्याही पुढे गेलेले आहे. आठवण झाली बरं झालं की सांभारे वैद्य सांगलीचे होते आपल्याला माहिती आहे. तर असेही वैद्य मंडळी होती की जी नुसत्या नाडीपरीक्षेचे लोक आहेत ते अजूनही फक्त रिमोट आहेत आता. कारण काय आहे, आता त्याचं गिराईकही राहिलं नाही. ते म्हणतात एवढा वेळ आम्हाला नाही, सांगतील ते बरं होईल का नाही, मला आत्ताच्या आत्ता ती लगेच गोळी देऊन घाम आला पाहिजे, लगेच काप गेला पाहिजे, त्याच्याबरोबर शक्ती पण गेली, त्याची लिव्हर पण गेली, ते नाही लक्षात येत. ते नंतर लक्षात येतं खूप वर्षांनी की आता आपल्याला अन्न जात नाही, पचत नाही, आमकं नाही तमकं नाही. ते नंतर मग त्याच्यावर औषधं परत आहेत. तर त्यामुळे हे असं घाई असल्यामुळे आपल्याला ही सगळी ते तसं होते. इकडं काय नाही, पाला देतील हे देतील, ते नाडीवर ते सगळं. लिव्हरचाही आजार नाडीवरच ओळखायचा, हृदयाची नाडीचं जर ओळखायचा, मेंदूतला बिघाडी नाडीवर ओळखायचा, ताप आलेला नाडीवर कळतो. हे सगळी विद्या आपल्याकडे बसून आहे. पण ठीक आहे, मी म्हणतो त्याला काही सापडलं नसेल तर, नवीन काही सापडलं असेल तर ते घ्यावं, ते सगळ्यांनीच घ्यावं, काय हरकत नाही. ज्याच्यात जे सापडत नाहीये त्याला उत्तर नाहीये, आजार नवीन असेल तर त्याला उत्तर नाही तर ते घ्यावं. पण ह्यांनी काम झालं का, ह्यांनी हे असं स्पेशलायझेशन झालंय आणि त्यामुळं हे जनरल बंद पडलं सगळं. जितकं स्पेशलायझेशन होत जाईल तितकं जनरलला काम त्या अर्थाने नाही. त्या अर्थाने जनरलला काम का नाही, तर त्याला फक्त तिकडे पाठवण्याचंच काम राहिलं. आता किरकोळ ताप सर्दी खोकला बिनी त्याचं काय चालत नाही, कारण हे सगळं आता त्यांच्या ताब्यात गेलं. बरं त्यांना तरी स्पेशलाइज होऊन पुरतं का आता सुपर स्पेशलाइज व्हावं लागतं. मला तर वाटतं की हे सुपर स्पेशलाइज स्क्वेअर स्पेशलाइज व्हावं लागेल, काय आणखीन घन व्हावं लागेल, काय व्हावं लागेल वाटतो. कारण हे आत्ताच आम्हाला एवढं दिसते, ते होऊन सुद्धा नाही चालत, त्याच्याही पुढे जावं लागतं. म्हणजे मला वाटतं की 32 जातातलं सुद्धा कदाचित 32 तज्ञ वेगवेगळे निर्माण होते पुढे. तुमचा 7वा मोडलाय, तुम्ही माझ्याकडे कशाला आलाय, तुम्ही तिकडे जा, चिठ्ठी दिली जाईल त्याला एवढंच. तेव्हा हा काही जीवनाचा विकास बरोबर आहे असं आपल्याला वाटते का? हे सगळं असं झालंय खरं. आता ह्याच्यातलं काय स्पेशलायझेशन आपल्याला मी गंमत म्हणून एक स्पेशलायझेशनची बरं असं ती गोष्टही सांगतो. आपण आहे ना, चालेल आपल्याला, म्हणजे तसं आता बरं आहे ना, काही तसं थोडा जप राहिला असेल मागे फक्त, तर आपल्याला ब्रेक द्यायचं असेल तर ते करून हां कसं असं आहे. हे चिंतनाला थोडंसं पुढचे 2 टप्पे फक्त जरा सांगायचे, त्याचं म्हणजे ते पूर्ण हा विषय आपल्या समोर सांगू. ते हत्तीची गोष्ट आहे ना, त्याची आठवण लागते. त्यांना एक हत्तीची गोष्ट, ते 7 आंधळे आणि हत्ती वगैरे ते होतं. तर ती गोष्ट ह्या त्या पिंट्याच्या गोष्टीमध्ये आहे. म्हणजे मी त्याच्या गोष्टी सांगितल्या, अजून परत सुद्धा सांगायची वेळ येईल अजून, कारण संपेपर्यंत, तर त्यामुळे ते नाही सांग. तर ही गोष्ट आपले धर्माधिकारी दादा वगैरे ह्यांच्या मंडळींच्या भाषेत आहे. तर ते त्यांनी वर्गात सांगितले की असं असं झालंय. मग ते ह्याला सुभासारखा लागला, त्याला खांबासारखा लागला, हे झालं ते. मग ते विचारलं त्याला, मग मुलाने विचारलं, मग यांनी काय पाहिलं म्हणून. त्यांनी कान पाहिला म्हणून त्याला सुभासारखा वाटला आणि वगैरे वगैरे केलं, आपल्याला माहिती आहे सगळं. त्यांनी ते हात पायात पाहिला म्हणून त्याला ते खांबासारखा वाटला, ठीक, हे सगळं झालं. तर त्याच्या शिक्षकांनी हे काय जे 7 होते ते म्हणले तिथं अजून एक होता 8वा, ह्या माझ्या गोष्टीत म्हणले 8वा होता. तर म्हटले, तर त्याने काय सांगितलं, तर त्याने हत्ती आहे म्हणून सांगितलं. म्हणजे त्याला कसं कळलं, तो अंधाळ होता का, होता, त्याला कसं कळलं असेल. त्यांनी काय सांगितलं, विद्यार्थी हुशार असतात. विद्यार्थी म्हणले ते बाकीचे जे होते ना ते स्पेशलिस्ट होते आणि तो जीपी होते. जनरल प्रॅक्टिस होता, त्यामुळे सगळीकडे बघितलं, चांगले खांबाय म्हणून सर्टिफिकेट दिलं. स्पेशलायझेशन काय असतं, कॉन्सन्ट्रेशन. मी जे मगाशी म्हणते समग्रतेला काही लोक एकाग्रता दुसऱ्या बाजूला वापरतात, तसं नाही आहे. ते एकाग्रता ही विद्या आहे, बरोबर आहे. जो विषय माझा चाललाय आता आपण हे समजून घेत होतो, त्यात मी एकाग्र आहे त्या क्षणी, मला तेवढंच फक्त दिसतंय, बरोबर आहे. पण असं दिसण्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन इज एक्सक्लुजन हे दुसऱ्या बाजूला लक्षात ठेवा. कृष्णमूर्तींनी सावध केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेला एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होता त्यावेळेला बाकीच्या गोष्टी दिसत नाही, होत असतात, याचं भान असलं पाहिजे.
कॉन्सन्ट्रेशन बद्दल प्रश्न नाही आहे. मला जो विषय सांगायचा आहे आता किंवा आपल्या समोर जी चर्चा आपण करतो ह्याच्या बोलतो ह्याबद्दल असायलाच पाहिजे. उद्या अभ्यास असेल तर एकाग्र असायलाच पाहिजे, हे बरोबर आहे. पण एकाग्रता ही स्वतंत्र विषय आहे, विद्या आहे, त्याबद्दल काय म्हणायचं नाही. आपण ज्या समग्रतेबद्दल बोलतो ती खूप मोठी विद्या आहे, भगवंता एवढी ती विशालतेची विद्या आहे. त्याच्यामध्ये सुखाचा आनंदाच्या सुखाच्या पलीकडे जाण्याचा प्रश्न आहे, आनंदाकडे जाण्याचा प्रश्न आहे. तर हे जे आहे आता तुमचं मध्ये हे झालं की सांगा मला, म्हणजे थांबू. तर आपल्याला जुन्या गोष्टी सगळ्या माहीत असतात, तर त्यामुळे मी त्या भाषेत एकदा आपल्यासमोर सांगतो. अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत असतो. आपल्याकडे उदाहरण देऊन सांगतो, तुला हे कळलं पाहिजे, हे आपल्या महाभारतापासून आहे की त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. म्हणून द्रोणाचार्याने परीक्षा घेतली, ह्याला काय दिसते? तो म्हणला झाड, तो म्हणला पान, तो म्हणला फांदी, अमुक ते पक्षी, आणि हा काय म्हणला? फक्त पक्षाचा डोळा दिसतो. म्हणून तो लक्षवेधी झाला वगैरे वगैरे. ठीक आहे, हे तर गोष्ट कौतुकाची आहे, तर प्रश्नच नाही की ज्या वेळेला युद्ध करायचं तेव्हा फक्त शत्रू दिसला पाहिजे, हे पण बरोबर आहे. पण ते युद्धापुरतच उपयोगी हो, आपल्याला जीवन जगायचं आहे. त्याचा अर्थ असा झाला की ही मारण्याची विद्या आहे, युद्ध ही एकमेकांना मारण्याची विद्या आहे. ती समग्र जीवनाला कशी उपयोगी पडेल? ती विशिष्ट कामासाठी उपयोगी असेल, तेवढ्यापुरती उपयोगी पडेल, बाकीच्या गोष्टीसाठी उपयोगी. त्यामुळं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता, हे एकाग्रतेच्या संदर्भात बरोबर आहे. पण आपल्याला जर जगायचं असेल समग्र, तर आपल्याला झाडही दिसलं पाहिजे, पक्षी पण दिसला पाहिजे. कारण पक्षी पण जिवंत वस्तू आहे, झाड सुद्धा जिवंत वस्तू आहे, आणि ती परिपूर्ण आहे त्याच्या परिणाम. जसा मी परिपूर्ण आहे, आपल्याला जर समग्रतेचं जर भान म्हटलंय ना, समग्रतेचे भान मला आले, त्याच्यावर नाही बोललो म्हणून हे या चिंतनाच्या निमित्ताने बोलतो. समग्रतेचं भान, कुठेही जाऊ नका, फक्त आपल्या एक देहाचा विचार करा, बस. सगळं समग्र आहे, सगळं दिलेलं आहे. काय डोळे दिले, दोन दिले, पाय दिले, कान दिले, नाक दिले, डोकं दिले, मेंदू दिले, सगळं सगळं माणसाला दिलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट देताना म्हणजे पूर्णात पूर्ण मुदच्यते, एका पूर्णातून दुसरं पूर्ण निर्माण केलं, दुसऱ्यातून तिसरं पूर्ण निर्माण केलं. अशा पद्धतीनं आपल्या वाट्याला परमेश्वर देतोय आहे. आणि जे देतो आहे ते इतकं परिपूर्ण आहे. हे जर आहे तर मला परिपूर्णतेची आणि समग्रतेची कल्पना येऊ शकत नाही, असं होईलच कसं? मला होत असलं पाहिजे. आता मला सांगा की जर आपल्याला एवढी जर समग्रतेची समजा कल्पना नसती किंवा हे नसतं, तर एखादा पायच नाही, हातच नाही, डोळाच नाही, अमुक नाही, एखादा चुकून होणाऱ्या गोष्टी या सोडा, मी सर्वसाधारण माणसांच्या बद्दल बोलतो की परमेश्वराच्या निसर्गाच्या व्यवस्थेत असं काही होतं का? तर त्या दृष्टीने तसं काय होत नाही. सर्वसाधारण हे सगळे असं असतं, जेवढं आहे. आपण सुद्धा जन्माला तर काय बघणार, पायाला 5 बोटं आहेत का नाही, हे आहे का नाही, डोळे आहेत का नाही, ते व्यवस्थित आहेत का नाही, हाताला 5 बोटं आहेत का नाही, काय ते बघायचं, ते सगळं हात दोन्ही हात आहेत का नाही, हे सगळं असतंच. हे जे असतंच ते परमेश्वर समग्र विचार करतो म्हणून असतं. तो निसर्ग आहे शेवटी, त्याला विचार करायला ठरवलं तर ते 2 बोटं देईल, ठरवलं तर काय करणार आपण? काही नाही करणार. पण व्यवहार किती अवघड होईल? 1च बोट आहे, किती व्यवहार अवघड होईल? पण आपण त्याच्यानंतर ज्या वेळेला जन्माला नंतर वागतोय त्यावेळेला 1 बोट असल्यासारखी वागतो की नाही, मीच आहे फक्त जगामध्ये. म्हणजे काय झालं? मला 2 डोळे लागतात, मला 2 पाय लागतात, मला 2 कान लागतात, हे सगळं मला लागतं. मला डोकं पाहिजे, मला पाहिजे, मला पोट पाहिजे, आता सगळं सगळं पाहिजे. मी सगळं समग्र मला पाहिजे, तो त्यांनी दिलेला आहे. तो काय मी एक बाबा एक आणलं, अजून तरी काय असं निघालं नाही, पण आधी एक आणलं की 6 महिने वर्ष साठवून मग त्यातून एक काय पाय आणला, डोळा आणला वगैरे, असं काही नाही. हे दुरुस्त करण्याच्या भाषेत ठीक आहे, पण मूळ जे जसं आहे ते सगळं त्यांनी तसंच्या तसं सगळं समग्र देऊन टाकलेलं आहे. आता मला सुद्धा समग्रच राहायला पाहिजे, हे त्याचं खरं बरं आहे की मलाही समग्रतेनंच राहायला पाहिजे. कारण झाडालाही त्यांनी समग्रच दिलेलं आहे, त्याला देताना उगवताना सगळं कोणापासून शेंड्यापर्यंत सगळं दिलेलं आहे. मी समग्र विचार करतो का? मग मगाशी जे सांगितलं कर भरावा लागतो, नाही भरला त्याला दंड आहे, आणि दंड आहे म्हणूनच कर भरतो, इथपर्यंत तो खाली आलेले आहे त्यागाच्या बाबतीत जसं. पण तिथे कुठे दंड नाही लावायला लागत झाडाला. ही वरची फांद्या आहेत का पानं आहेत किंवा ती काय शेवटी हे आहे, फुल आहे, फळ आहे, तर ते त्याच्या खोडाला दंड करतील मुळांना, म्हणून मुळं पाणी शोषून वर पाठवतात. असं काही आहे का? त्यांना दंड वगैरे काही नाही आहे, ते कामच आहे. पाणी शोषून घेण्याची विद्या त्यांच्याकडे आहे, फळ देण्याची विद्या वरती फांदीवर आहे, तर ते इकडून त्यांना द्यायचं, त्यांनी फळ द्यायचं, त्यांनी पाणी शोषून करायचं. ही पूरक काम आहेत सगळी.
मग आता त्याला पाणी शोषण्याची जी विद्या आहे, ज्यांना पाठवण्याची वरविद्या आहे, त्यांनी त्यांची विद्या आता त्यांनी स्वतःसाठी नाही वापरलेली, ती त्याला पोचवण्यासाठी वापरली. त्याच्याकडं मुळाला 10-10, 25-25 मुळं असतात खाली. आपण खूप झाडाप्रमाणे पण 10 मुळं असतात. सगळी मुळं जाऊन ते पाणी शोषून घेऊ शकतात. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आता क्षमता आहे तसं आपल्याकडे पण पैसा मिळवण्याची क्षमता असते त्यांच्याकडे, पण पोचवण्याची कुठे आहे? समग्रता म्हणजे ते की वरच्या पानाला पाणी पिण्याची क्षमता नाही आहे, त्याला खेचून घेण्याची क्षमता नाही आहे, ते मुळांनाच शक्य आहे. मग मुळांनी खेचावं आणि त्यांना पुरवावं. यांनी सांभाळून ठेवलं म्हणून मुळातून फळ निर्माण होणार आहे. ती की मुळं जे घेणार ते वरच्या शेंड्याला घेऊन पोचवणार, फांद्याला पोचवणार, पानाला पोचवणार आणि तिथं मग त्याचं फळ लागणार आणि ते कोणाला तरी जाणार. मग जिथे हे खेचण्याची क्षमता आहे ते म्हणजे आपल्याला ज्यांना बुद्धीची अनुकूलता असते, कोणाला तरी शरीराची अनुकूलता असते, कशाच्या काय अनुकूलता असतील, तो मनुष्य जास्त हे करू शकेल काम. मग तो ते करतो. जसं झाड करत असतो तो पण करतो, पण झाड ते वर पोचवतं आणि आपल्याकडून कापून घ्यावं लागतं. समग्रता गेली कुठं आणि कुठे येऊ शकेल आणि त्याच्यामुळं काय होईल. आता समजा झाडाने असं ठरवलं, आपण एक विचार करून बघा उलट्या बाजूने, की झाडाच्या मुळाने असं ठरवलं की पाणी आपण मिळवतो, बरोबर आहे की नाही? मग ते त्याला द्यायचं काय कारण आहे बरं? म्हणून ते मी साठवून ठेवायचं ठरवलं, त्या मुळाने साठवून ठेवायचं ठरवलं, तर मुळं कुसतील. आज माणसाची अवस्था तिची संचय काय समग्र ते काय सांगू आणखी सोपं करून कसं. पण आपण इतके त्या तांत्रिकतेत अडलेलो, त्या वैज्ञानिकतेचे प्रभावाखाली, सुखसाधनांच्या प्रभावाखाली आहोत. सांगा मला. तर काय होतं, कंटाळा मध्ये मनुष्य कंटाळतो. सारखं ऐकायचं म्हणजे काय. तर त्या मुळाने ठेवल्यावर जर ती पाणी कुस्तीर तर माणसाचे तेच होईल आणि आज तेच झाले. हे झाले म्हणून ही समग्रता गेली, म्हणून ते तिकडे जात नाही. पाणी सुद्धा शेतात सुद्धा माणूस पाठ काढून पाणी बाहेर काढतो. शेतात पाणी जास्त झालं तर पीक कुजतं, हे त्याला माहिती, तो पाठ काढून येतो. मग अशी पाठ काढण्यासारखी आपल्याकडे खूप शेत आहेत. बघा विचार करून किती शेत आहेत, संस्थान आहेत सगळी, हो की नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि तिथे पाठ काढण्यासारखीच अवस्था आहे. आणि जर ते पाठ नसला काढला गेला तर ते कुसणार आहे. फक्त मग आपला मुलगा नापास का होतो हे कळत नाही, मुलबाळ का नाही हे कळत नाही. हा विषय मी मला गंभीर्याने सांगायचा होता, खरं म्हणजे त्याचं चिंतन घ्यायचं नाही घेतलं. परत ते बिंदू आमचा पुढे जात होते त्यावेळेला, तर ते घ्यायचं आहे खरं म्हणजे. त्याचं का होतं याचा विचार नाही करत मनुष्य, की ते तसं का झालंय. हा विचित्र वागायला लागला, तो काय हे करत नाही, शिक्षण नाही आहे, आणि आता तो म्हणतो नकोच, मी काहीच करणार नाही. का तर ते पाणी कुजलं तिथं साठून. आता त्यामुळं आता त्याला वाटतं काही नाही केलं तरी चालेल, ह्या पाण्यात नुसता पळत राहिला तर बास आहे. म्हणून अतिश्रीमंतांच्या पुढच्या पिढ्यांची काय अवस्था असते ते असं पाणीच असतं सगळं ते, आणि ते त्यामुळे शेत कुसतं. पाठ काढून दिला असता तर दुसऱ्याचं शेत उगवलं असतं, अजून 10 शेतांची काम झालं असतं. तर हे आहे शक्य नाही असं नाही, पण मला त्याच्या शेताचा विचार मनात यायला पाहिजे निदान. मी म्हणतो त्याच्या शेताचा विचार करू नका, म्हणून आपल्या तरी शेताचा विचार करा. ते कुसतं हे तरी वाचवलं पाहिजे की नाही, त्यासाठी तरी पाठ काढला पाहिजे की नाही. समग्रता म्हणजे आणखीन काय फार मोठं नाही. माझ्याबरोबर जे सगळे जगत आहेत, ते झाड असेल, ते हे असेल, काय माणूस असेल, काय असेल, ते पशु पक्षी असेल, काय उंदीर मांजर काय आपलं असेल, ते मला काय करता येण्यासारखं ते मी करावं, हे शक्य आहे. ज्ञानवाल्याने काय, आता बिडकर महाराज आपल्याला माहिती आहे ना, की ते म्हणाले ना की मी हे का सांगतोय ते लिहून घेतले त्या लोकांनी. ते मी हे का सांगतोय तर म्हणजे मला जे भगवंताचं ज्ञान दिलेलं आहे, ह्या आत्मविद्या दिली, ज्याचा अनुभव मला स्वामींनी दिला, अक्कलकोट स्वामींनी त्यांना अनुभव दिला, किंवा प्रत्यक्ष ते जगले पुढे, तो अनुभव जे जगले ते काय म्हणले लोणचं काढण्यासाठी आहे, म्हणून तुम्हाला तेच सांगतो. काय ते खरोखर ते सांगणार आहे म्हणून कडक वाचत तरी सांगितलं, की मला त्याच्यासाठी दिलेलं नाही आहे, हे देण्यासाठी दिलेलं आहे. ज्ञान मिळतं ते देण्यासाठी असतं, ज्ञान साठवण्याचा विषयच नाही, काहीच साठवण्याचा विषय नाही आहे. खरं सांगायचं तर काहीच साठवणं का, आपल्या शरीरात सुद्धा काहीही साठवलं काही जात नाही. बघा, वापरलं जातं, पाणी प्यालं तरी वापर होतो, पाण्याचं साठवण नाही होत.
आठवण झालं की आपल्याला पळायला लागतं डॉक्टरांच्याकडे. माहिती आहे ना काय सांगावं, इतकंच वाटते पोटात साठायला लागलं की ते पळतो मनुष्य. म्हणजे याचा अर्थ साठवण हा सहज धर्म नाही. निसर्गाने जे समग्र सगळं दिलंय त्यात सुद्धा सगळी यंत्रणा सुरू पाहिजे. ज्ञान आलेलं आहे ते पुढे गेलं पाहिजे. आणि तसंच सगळ्या बाबतीत आहे. आणि ते तसं असेल तर कुठलीच यंत्रणा बंद पडणार नाही. शेजाऱ्याचं उगवलं नाही असं होणार नाही, त्याचं पण उगवणार. कारण तुम्ही पाठ काढून दिले पाठ पुढे चालू, त्याच्या पुढे त्याच्याकडे साठलं तर त्यांनी पुढे दिले, म्हणून तिथली बाजूची आजूबाजूची झाडं सुद्धा ते शोषून ती सुद्धा मोठी होत आहेत. आणि मग सावली राहते. कुणीही सावलीला बसेल. काय आपण झाड वाढवलं आपण सावलीला बसत नाही, परंपराच नाही आपल्यात तशी की त्यासाठी त्यांनी बसावं. झाड वाढेल त्यावेळेला ज्याला गरज असेल आणि जो उन्हात राबत असेल तो सावलीला तिथे बसेल. कारण मी कोणाच्या तरी सावलीला बसूनच वाढलोय. मी झाड लावा सावली होईल त्यावेळेला त्यांनी त्या सावलीला बसावं. अशी परंपरा आहे. वन टू वन देवघेव नाही आपल्याकडे असलं काही. आपल्याकडे परंपरेनं चालेल. ज्ञान परंपरेनं आलं ते आपल्यापर्यंत येऊन पोचलं. म्हणजे ते घडविले दर्शन आपल्या मंत्रात आपण म्हणतो ना, दासाच्या मंत्रात आहे विवरिले घडविले दर्शन. त्यांचे हे सांगाणे असेल. त्यांनी ते विवरण तर केलंच आहे, अनुभव तर घेतलाच आहे, विवरण तर केलाच आहे. तो विवरण करण्यासाठीच आहे आणि देण्यासाठीच आहे, म्हणून त्यांनी देऊन टाकला. आपल्याकडे द्यायचं झालं आधी दिलं जात नाही. द्यायचं झालं तर आता आपल्याला तंत्रज्ञान काय शिकवलेलं आहे की कॉपीराईट आहे त्याच्यावर. द्यायचं नाही, तुम्ही कळायला द्यायचं नाही. उद्या आम्ही शेणखत तयार केलं तसं आम्हाला तिकडं ते पेटंट मागावं लागेल त्याचं की हे ह्या पद्धतीचं या क्वालिटीचं अमक्याचं तमक्याचं सगळं हे ह्यांच्या मालकीचं आहे, ह्यांच्या मालकीचे वापरायचं नाही. ह्या आपल्या आत्मसुखाच्या विद्येला, समग्रतेच्या विद्येला, भगवंताच्या विद्येला पेटंट बाण घ्यायला. ज्यांनी मिळवलं तर कोणीही मिळावं. त्याला काय मिळवायचं असेल तर त्यांनी त्या पद्धतीने वाटचाल करावी, त्यांनी ते मिळवावं. कुठं सगळीकडे सगळं कारण हे सगळं विकाऊ बाजार आहे सगळं ना. तंत्र पद्धत झाली सगळी. तेव्हा हे सगळे आपण ह्या सगळ्यात अडकलो गेलो, सापडलो गेलो. त्यामुळं आपल्याला हे भेदमय सगळं झालं आणि संकुचित झाल्या. म्हणजे मध्ये नुकतेच मला ह्याच्यातले स्पेशलायझेशनमधले अगदी टॉपचे एक रेस्टॉरंट, त्यांनी मला एक वाक्य वापरलं होती माझ्या लक्षात राहिलं. त्याचं कारणही सांगतो. त्यांनी ते वाक्य वापरलं. ते म्हटले की मी इतका आता सुपर स्पेशलायझेशनच्या अशा टोकाला आता गेलो आहे की मला असं वाटायला लागलं की आता सर्वसाधारण प्रॅक्टिस करावी. म्हटलं का असं तुम्हाला वाटतंय? ते म्हणले की मी इतका अशा स्पेशलायझेशनच्या अशा टोकाला आहे आता की माझा दृष्टिकोन, माझे विचार सगळं संकुचित व्हायला लागले असं मला वाटतंय. आणि त्याचा परिणाम माझ्या चित्तावर आणि ह्याच्यावर व्हायला लागला. आणि हे त्यांना का लक्षात आलं तर ते कुठल्या तरी गुरुचे शिष्य आहेत. त्यांना परमार्थात नाही कळलं की असं करून नाही, असं करून मी फक्त एका त्या ह्याला येईल. ठीक आहे, यश मिळेल, विद्येला पैसा आहे, सगळं हे आहे, सगळं आहे, पण समाधान नाही ह्याच्यात नाही. हे मला कळले. म्हटले ह्याच्यापेक्षा मी सर्वसाधारण माणसासाठी काम करेन तर अधिक चांगलं होईल. हे तिथं जाऊन आता ते सांगतात. हात कबूल करण्याचा किंवा विचार करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे आला कुठून तर ते मला कळलं की हे ह्यांचे आहे, महाराजांचे आहे. एक दुसरे सत्पुरुष आहेत त्यांच्याकडे त्यांचं हे आहे. ते म्हटले मला असं वाटतं की आपलं त्यांचं गाव शोधावं, गावचा शोधायचं त्यांच्या परंपरेतलं एक. तर तिथं काही नाही आहे, तिथं जाऊन सेवा करा. कारण त्या लोकांना आता ह्या सर्वसामान्य जी मदतीची गरज आहे ह्या विषयातल्या, ती मदत त्यांना त्यासाठी धाव घ्यावी लागते. तिथे मदत मिळू शकत नाही. त्यापेक्षा मी तिथं जाईन आणि तिथं काम करेन. हे मी कामाचे काय दाखवलं मिळतं त्याचं काय नाही होणार. ते माझ्याने मीच संकुचित झालो याचं मला दुःख आहे. मी विशाल व्हायला मला ते अडचण येतोय. स्पेशलायझेशनची विशालतेला अडचण येते हे आता तंत्रज्ञानाला लक्षात आले. ते ज्यांच्या लक्षात आले ती माणसं हे करायला तयार. जे काय आणि आपण काय, माझं नाही विज्ञानाबद्दल काही वाईट म्हणणं नाहीये, पण जे वाईट आहे ते वाईट आहेच, जे चुकतं ते चुकतंच आहे. आणि आपल्याला ज्याचा निदान उपद्रव किंवा त्रास होणार ते आपल्याला टाळायला पाहिजे एवढं तर खरंच आहे. म्हणजे मगाशी म्हटलं ना, डोळस आहे दिसतं बरोबर. मग आमचे मित्र आहे ते मला नेमते असं झालंय तंत्रज्ञानामध्ये, असं इतकं पुढं गेले, तुम्ही कुठल्या जगात वावरता, ऋषी मुनी अमकं चमकं ते ईश्वरे व्यापिले सर्व वगैरे काय.
माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, मी इथं बसून मी त्याच्याशी रोज भेटतो, रोज असं तुम्हाला भेटतो. म्हटलं फोन मी नाशे तर फोन होता आता एवढं आपल्याला माहिती. फोन नाही म्हणले प्रत्यक्ष बघतो मी त्याला इथं समोर दिसतो. आम्ही बोलताना सुद्धा आम्ही एकमेकांना पाहतो. तो मला पाहू शकतो, मी त्याला 10,000 वेळा कुठं गेले बघा विज्ञान म्हटलं ते कुठेही गेलेले असू दे, आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू आहेत दिसतात का आपल्याकडे तरी. मग आपल्याला म्हटलं खूप पूर्वापार जी विद्या आली आहे ना, तिनं डोळे उघडले की जवळचं दिसायची सोय आहे, 10,000 मैलावरचं दिसायची सोय नाही आहे. आपल्याला ही सोय आहे म्हटलं. तर मला त्या भावाला काय अडचण आहे ती दिसत नाही, मला बहिणी दुःख आहे ते दिसत नाही आहे, मला 10,000 मैलावरचं दिसतंय पण हे नाही दिसत आहे. मग माझे डोळे त्याच्यासाठी मी वापरावे का ह्याच्यासाठी वापरावे दिलेले. बरं काय नड आहे मला अशी तुम्हाला सकाळ संध्याकाळ भेटायला हवं काही नाही काय, पण त्याचं आपल्याला कौतुक वाटते. पळतोय मग ते पळवत आहेत आपण पळतो काही नाही. तेव्हा हे सगळं असं ॲनालिसिसचा एक उपयोग आहे, पण त्याच्याबरोबर सिंथेसिसचा पण उपयोग आहे. आणि ॲनालिसिस सिंथेसिसच्या पलीकडे जाण्याचा उपयोग आहे खरं सांगायचं तर. म्हणून हे सुख आणि दुःख असं एवढं नाही आहे, हे तर विभाग कळायला पाहिजे. बरोबर आहे, दुःख याने होतं सुख याने होतं, पण आनंद कशाने होतं. आणि आपल्याकडे एवढं विशाल होण्याची विद्या आहे का नाही. काही काही वेळेला अशी शंका आहे विशाल होण्याची विद्या आहे आपल्याकडे, म्हणजे ते काय आहे म्हणजे आहेच त्यामुळे प्रश्न नाही. तरी सुद्धा आपल्याला एक उदाहरण दिलं नाही म्हणून सांगतो. आपल्याकडे थोरले महाराज दादा महाराज सातारकर होऊन गेलेला, तर त्याने एक उदाहरण ते म्हणजे माणसाच्या डोळ्यात एक डोळ्याचं उदाहरण मी सांगितलं, म्हणजे डोळ्याचं उदाहरण मी सांगतो. विशाल होण्याची विद्या नाही आहे का. खरं सांगायचं मला सांगा, घरोघरी तक्रारी आहेत का नाही की माझं कोणी ऐकून घेत नाही समजून घेत नाही मला. पण खूप खूप तक्रार आहे की मला मन मोकळं करता येत नाही, माझं समजून घेत नाही, माझं ऐकून घेत नाही. इतकी साधीशी गोष्ट आहे की इतकं विशाल व्हायला एक 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 माणूस सोडा असेल, त्या माणसाची विशाल झाल्यावर त्याची दुःख सुविधा लक्षात आली तिसरा 4था 5वा 6वा काय नाही. आणि ते करताना होतं का आपलं दुःख निघूनच जातं. काय विद्या आहे समग्र त्याची विद्याच असेल की तुम्ही जितके विशाल होत जाल तेवढे तुम्ही आनंदित होत जाता आणि तुमचं दुःख कमी होत जातं स्वतःच. ते कुठेच नाहीच होतं की ते दुःख बघून सुद्धा काय त्यावेळेस तसं किती बाकीच्या दुःखांची व्याप्ती पाहिली किंवा बाहेरच्या जगाची व्याप्ती पाहिली काय त्याच्यात आणखीन सुद्धा आनंद शोधत दिसतील. काय नाही कशाने तरी कसल्याही या विशाल होण्याने माणसाचं कमी होतं. तर सांगत होतो तर दादा महाराज काय म्हणले की म्हणाले माणसाच्या ठिकाणी आहे का नाही तो विद्या आहे, विशाल होण्याची विद्या आहे. याचा अर्थ ती तशीच कायम काम करते का ते पण नाही, त्याच्याकडे इतकी विद्या आहे की म्हणले ज्या वेळेला तो सुई बघतो त्यावेळेला सुईच्या टोकाच म्हणजे अग्र जे आहे टोक त्या टोकावर सुद्धा त्याची दृष्टी एकाग्र होऊ शकते. सुईचं टोक आपण बघतो सुईने काही शिवायचं असलं काय करायचं असलं काम असलं काही सुईचं काय काटा काढायचं आमक करायचं काहीतरी सुईचं काम पडलं तर माणसाच्या सुईचं टोकाच्या अग्रावर त्याची दृष्टी एकाग्र होईल. ही दृष्टीमध्ये क्षमता आहे आणि तो ज्या क्षणी आकाशाकडे बघेल त्यावेळेस ते पण बघण्याची क्षमता सुईचं अग्र कुठे ना आकाश ही क्षमता आपल्यामध्ये आहे. मग असं काम असेल तर असं केलं पण विशालतेला ते तिकडं तसं करेल त्याच्याकडे ती क्षमता आहे. तो जेव्हा आकाशात पाहतो त्यावेळेस आपल्याकडे सांगलीला दादा महाराज होते हे केळकर महाराज ते बसले तरी सुद्धा ते जरा पडदा बाजूला करायचे ते जरा बाजूला कर म्हणले आपले शिवचे त्यांनी पाहिलेली गोष्ट तर म्हणले पडदा बाजूला कर. त्यांना काय कळेल काय आता काही अगदी पडदा बाजूला केला पाहिजे असं नाही तर प्रकृती नव्हती एवढी बरोबर नव्हती. तर ते म्हणाले का होतं प्रकृती बरोबर नाही त्यामुळे बाहेर जाता येत नाही. पण म्हणले मग आता ते खिडकी उघडून काय होणार हे करून खिडकी पडदा बाजूला करून. ते म्हणले आकाश दिसतं ना जागी सुद्धा विशाल होण्याची विद्या म्हणजे सगळे आहेत मार्ग करण्याचे मार्ग आहेत. मग त्याचं दुःख घरातल्याचं त्याला समजून नाही का घेणार त्याला नाही का समजून घेणार असं करतच तो विशालच जाणार. मग त्याला झाडाचं दुःख सुद्धा कळेल. झाड तिथे खरं सांगायचं तर माणसाकडे एवढी कनेक्टिव्हिटी इतकं उत्तम संपर्क आहे की बाहेर झाड वाळलं आहे किंवा वाळतं आहे हे त्याला घरात बसून कळायचं. तर कोणीतरी पाणी घालावे ही संत मंडळींच्याकडे बघा ते नेहमी असा अनुभव देतात
की जरा तिकडच्या झाडांना जरा पाणी घाला, तर ते तिकडपर्यंत गेलेले पण नसतात, पण झाडाला पाणी कमी पडले ते वाळतं आहे हे कळतं. हे ज्याला कळतं तो दुसऱ्या माणसाला सुखीच ठेवेल. प्रश्न त्याच्याकडून दुःख होणार नाही. आता त्याचं तो दुःख करून घेणार तर त्याचा प्रश्न आहे. पण हे पाणी तिथे ज्याला कळतंय की तिथे पाणी कमी पडतंय तर तो इथून तिकडे पाणी घालून जाईल. सांगा का तिकडे पाणी कमी पडतंय. आता तिकडे पाणी कमी पडतंय हे इकडे संदेश कसा येतो ते आपले मग तसे सांगणारे भेटतात. पांगेरीचे स्वामी आपले शिवानंद तिसरे टेंबू स्वामी, वायरलेस येते तसं आहे. तुम्हाला कसं कळलं वायरलेस आली पाहिजे. आता आपल्या भाषेत सांगितलं, आता आपल्याला याच भाषेत कळलं म्हणून या भाषेत सांगितलं. त्यांना कसल्या भाषेत कळलं, त्यांना तादात्म्याच्या भाषेत कळलं. ते झाडाशी पण तादात्म्य आहेत, त्यामुळे ज्या क्षणी ते झाडाशी तादात्म्य त्यावेळेला त्यांना कळलं की अरे ताण लागली. सांगायची गरजच नाही, मला तहान लागलेली कळणं हे साध्यात व्यवहार आहे, पण हे तादात्म्य आहे. तिथे झाडाला पाणी घालायची गरज आहे, तिथे घाला. हे असं एकाने सगळ्या सृष्टीशी आहे, सगळ्यांशी आहे. म्हणून कुठेतरी कोणाचं तरी काहीतरी सुखदुःख असलं तरी लगेच ते तिथं जाऊन पोचतात. ते सुखदुःख आहे काहीतरी हे कसं पोचतात, तादात्म्य पोचतात आणि म्हणजे समग्रता त्यांच्याकडे आहे म्हणून सगळ्यांशी जोडले गेलेले, म्हणून तसं होतं. म्हणून संत मंडळींना दुःख करतात आणि त्यामुळे ते त्याच्यातनं मार्गी काढू शकतात. तेव्हा आपल्याला आता ह्याचे एक टप्पा आपण पाहिला की हे भान येते सगळीकडे. भान आहे, भान आल्यानंतर याच्याशी काहीतरी संवाद करायचा, त्याचं काहीतरी आपल्याला कळावं. आणि एकच म्हणजे ती 3 सत्र होती, ही 2 झाली. थांबू मध्ये ती व्यवस्था करतो कशी करायची. हां हो का बघ चहासाठी ब्रेक. ठीक, टी ब्रेक आहे म्हणजे आपल्याला काहीतरी बहुतेक त्यांना कळेल. मला वाटतं नुसताच ब्रेक आहे. ठीक आहे, आपण चहा घेऊन जरा फ्रेश होतो तरी चालेल. तेव्हा ही सगळी विद्या आहे आणि ती इतकं आपण विषय आता एक आपल्याला कळते की बाबा थोडं आपल्या साध्या भाषेत मन मोठं करायला पाहिजे. समग्रता आणि विशालता ह्या भाषेमध्ये अगदी सोपी भाषा आहे की माझं मन थोडं मोठं करायला पाहिजे. माझं दुःख आहे बरोबर, मला काय 4 चांगल्या गोष्टी आहेत, 4 वाईट गोष्टी आहेत, 10 वाईट गोष्टी आहेत. ठीक आहे, काय आजार आहे, अमकाय तमकाय काय आहे सगळं ठीक आहे, पण मला तुमचा विचार करू दे सध्या. असं आहे त्यामुळे जरा मन मोठं करतं, त्याचा पण दुःखाचा विचार करायला जाईल. मग तो पुढे वाढत जाईल. मग ते शेवटी समग्रतेवर जाईल, तिथे आनंदच आहे. मग काय राहतच नाही, म्हणजे स्वतःचं दुःख सुद्धा काही राहत नाही. हे होणं शक्य आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जो पुढचा जे शेवटच्या चिंतनाचा भाग आहे तो आपण आता करूया. आणि त्याच्यासाठी आत्ता एक 2 मिनिटं ब्रेक घेऊ. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम Krishna Hare Ram Krishna